नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बोकरे. लास्ट सेशनमध्ये आपण पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन या कोर्सबाबत सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूनी डिस्कशन केलं. त्यानंतर या कोर्सचा इंट्रोडक्शन पार्ट पण आपण डिस्कस केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये युनिट नंबर 1 इंटरनल कंबशन इंजिन हे आपण स्टार्ट करतोय. यालाच शॉर्टकटमध्ये आयसी इंजिन असं देखील म्हटलं जातं. या चॅप्टरचं वेटेज MSBT बोर्डाप्रमाणे 16 मार्कासाठी आहे. पहिला पॉइंट, इंट्रोडक्शन. What is mean by heat engine? What is mean by energy? एनर्जी म्हणजे काय? एनर्जी means capacity to do work. ज्या प्रॉपर्टीमध्ये वर्क करण्याची कपॅसिटी आहे अशा प्रॉपर्टीला एनर्जी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, फूड, जे आपण अन्नपदार्थ ह्युमन बॉडीला पण देतो, आपण जे अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थामध्ये वर्क करण्याची कपॅसिटी असते. कोणत्या प्रकारचं वर्क फूड घेतल्यामुळे आपण करू शकतो? आपण चालू शकतो, रनिंग करू शकतो, बोलू शकतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बॉडीच्या मार्फत आपण करू शकतो. तर हे वर्क करण्याची कपॅसिटी ही आपल्याला पदार्थामुळे मिळत असते. म्हणून फूड, अन्नपदार्थांना आपण एनर्जी असं म्हणू शकतो. या फूडमध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी असते? तर केमिकल फॉर्ममधील एनर्जी ही अन्नपदार्थामध्ये असते. सेकंड एक्झाम्पल, व्हेकल. टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, त्या व्हेकल्सना आपण फ्युएल, सेकंड एक्झाम्पल आपलं फ्युएल आहे, फ्युएल्स. हे फ्युएल आपण व्हेकलला प्रोव्हाइड करतो आणि त्या फ्युएलमध्ये वर्क करण्याची कपॅसिटी असते. कोणत्या प्रकारचं वर्क करण्याची कपॅसिटी असते? तर त्या फ्युएलमुळं व्हेकल आपण ट्रॅव्हल करू शकतो, ते व्हेकल मूव्ह करू शकतो. तर व्हेकल मूव्ह करणे हे वर्क त्या फ्युएलमुळं होत असतं. तर अगेन फ्युएलमध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी असते केमिकल फॉर्ममधील एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जी आपण सपोज फॅन एक एक्झाम्पल घेऊ, तर इलेक्ट्रिसिटी आपण फॅनला प्रोव्हाइड केली, त्याच्यामुळं फॅनचा शाफ्ट रोटेट होतो. तर शाफ्ट रोटेट करण्याची कपॅसिटी त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे. यालाच म्हटलं जातं वर्क घडणे. आणि त्यामुळं इलेक्ट्रिसिटीला आपण त्यामध्ये एनर्जी असं म्हणतो. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिक वर्क या प्रकारची एनर्जी असते. इलेक्ट्रिसिटीमध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी असते? इलेक्ट्रिक वर्क या प्रकारची एनर्जी असते. लास्ट एक्झाम्पल आपण बघू, हीट. ज्यावेळी आपण हीट प्रेशर कुकरला प्रोव्हाइड करतो,
तर त्याच्यामुळं प्रेशर कुकरच्या आतमधील अन्नपदार्थ हे शिजवले जातात. तर कुकिंग ही जी प्रोसेस आहे किंवा हे जे वर्क आहे, ही करण्याची कॅपॅसिटी हीटमध्ये असते. त्यामुळं हीटला देखील आपण म्हणू शकतो एनर्जी. हीटमध्ये जी एनर्जी अवेलेबल असते ती ट्रान्सफर एनर्जीचा एक हीट हा टाईप आहे, किंवा हीटमध्ये हीट या टाईपचीच एनर्जी अवेलेबल असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं रिअल लाईफमधील, डे टू डे लाईफमधील आपण एक्झाम्पल बघतोय की ज्याच्यामध्ये एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येतं. एनर्जी दोन टाईपमध्ये डिव्हाइड होते. जी एनर्जी आपल्याला स्टोअर करता येते, साठवून ठेवता येते, अशी एनर्जी. आणखीन जी एनर्जी आपल्याला ट्रान्सफर करता येते, अशी एनर्जी. जी एनर्जी स्टोअर करता येते, फॉर एक्झाम्पल बॅटरी आहे, तर त्या बॅटरीमध्ये केमिकल फॉर्ममधील एनर्जी आपण स्टोअर करून ठेवू शकतो, साठवून ठेवू शकतो. ती एनर्जी येते स्टोअर्ड एनर्जीमध्ये. सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार आपल्याला ट्रान्सफर एनर्जीवरती फोकस करायचा आहे. त्यामुळं स्टोअर्ड एनर्जी बद्दल मी अधिक माहिती आपल्याला देणार नाही. ट्रान्सफर एनर्जीचे पुन्हा दोन टाईप आहेत. एक हीट आणि दुसरा आहे वर्क. आता यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया डेफिनेशन ऑफ ट्रान्सफर एनर्जी. ट्रान्सफर एनर्जी म्हणजे काय? जी एनर्जी ट्रान्सफर करता येते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जी एनर्जी ट्रान्सफर करता येते, अशा एनर्जीला म्हणतो आपण ट्रान्सफर एनर्जी. और जी एनर्जी आपल्याला सिस्टीम मधून सराउंडिंग किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये ट्रान्सफर करता येते, अशी एनर्जी, त्या एनर्जीला आपण म्हणतो ट्रान्सफर एनर्जी. यामध्ये हीट आणि वर्क असे त्याचे दोन टाईप आहेत. पुन्हा आपण बघूया डेफिनेशन ऑफ हीट. हीट कशाला म्हणतो? समजा बॉडी ए आणि बॉडी बी अशा दोन बॉडीज अवेलेबल आहेत. बॉडी ए चं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस, बॉडी बी चं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. सॉरी, अर्थात बॉडी ए चं टेम्परेचर जास्त असल्यामुळं या बॉडीला आपण म्हणू शकतो हॉट बॉडी. बॉडी बी चं टेम्परेचर कमी असल्यामुळं या बॉडीला आपण म्हणू शकतो कोल्ड बॉडी. ड्यू टू दिस टेम्परेचर डिफरन्स, हिअर वन फोर्स इज क्रिएटेड बिटवीन दीज टू बॉडी. या दोन बॉडीच्या मध्ये टेम्परेचर डिफरन्समुळं एक इंटरॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स तयार होतो, आणि हा फोर्स नॅचरली हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे फ्लो होत असतो. मग हीट कशाला म्हणतो आपण? द फोर्स विच इज कॉजेस ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्समुळे जो इंटरॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स तयार होतो, तर त्या फोर्सलाच आपण म्हणतो हीट. हीट क्यू, कॅपिटल क्यू या अक्षराने आपण दाखवतो, डिनोट करतो. याचं युनिट स्मॉलर युनिट जूल आहे, बिगर युनिट किलो जूल आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे वर्क, ट्रान्सफर एनर्जीचा दुसरा टाईप. वर्क कशाला म्हणतो आपण? तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट या प्रोडक्टलाच आपण म्हणतो वर्क. वर्क घडणं म्हणजे काय? पुन्हा वर्कचे या ठिकाणी दोन टाईप होतात. एक मेकॅनिकल वर्क, आणखीन दुसरा आहे इलेक्ट्रिक वर्क. मेकॅनिकल वर्क म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक वर्क म्हणजे काय? मेकॅनिकल वर्क म्हणजे सपोज
हा एक शाफ्ट आहे. शाफ्ट रोटरी मोशन मध्ये असणं म्हणजे शाफ्ट जवळ मेकॅनिकल वर्क अवेलेबल आहे असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फॅनचा शाफ्ट कन्सिडर करा. फॅनचा शाफ्ट रोटरी मोशन मध्ये गोल फिरत असतो, तर त्या ठिकाणी त्या शाफ्ट जवळ मेकॅनिकल वर्क अवेलेबल आहे असं आपण म्हणतो. सपोज एखादा शाफ्ट हॉरिझॉन्टल लिनियर मोशन मध्ये लेफ्ट राईट असेल, लेफ्ट आणखीन राईट अशा मोशन मध्ये असेल, तर या शाफ्ट जवळ मेकॅनिकल वर्क अवेलेबल आहे असं आपण म्हणतो. और सपोज शाफ्ट इन लिनियर मोशन and it move vertically up and down. समजा शाफ्ट अप अँड डाऊन असा मोशन मध्ये असेल तरी देखील त्या शाफ्ट जवळ मेकॅनिकल वर्क अवेलेबल आहे असं आपण म्हणतो. कन्सेप्ट कळला? तर शाफ्ट मोशन मध्ये असणं, इट मे बी इन रोटरी मोशन, लिनियर मोशन, तर अशा प्रकारच्या शाफ्ट मोशन मध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीलाच आपण म्हणतो मेकॅनिकल वर्क. त्यानंतर इलेक्ट्रिक वर्क. इलेक्ट्रिक वर्क म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते डिव्हाइसना, इलेक्ट्रिसिटी, करंट, त्या इलेक्ट्रिसिटीलाच आपण इलेक्ट्रिक वर्क असं म्हणतो. सपोज रेफ्रिजरेटर आहे, त्या रेफ्रिजरेटरला इनपुट इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते, तर त्याला म्हणू शकतो आपण इलेक्ट्रिक वर्क इज प्रोव्हाइडेड टू रेफ्रिजरेटर. फॅनला इलेक्ट्रिसिटी दिली जाते, त्याला आपण म्हणू शकतो फॅनला इलेक्ट्रिक वर्क आपण प्रोव्हाइड करतो. काही डिव्हायसेसमध्ये इनपुट आपण इलेक्ट्रिक वर्क प्रोव्हाइड देत असतो आणि काही डिव्हायसेस मधून ॲज ए आउटपुट म्हणून आपण इलेक्ट्रिक वर्क मिळवत असतो. फॉर एक्झाम्पल, जनरेटर. त्या जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी आपल्याला आउटपुट म्हणून मिळत असते. जनरेटरमध्ये काय होतं बघा, सपोज हा जनरेटर आहे, जनरेटरचा हा शाफ्ट आहे आणि जनरेटरमधून आउटपुटमधून आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होऊन मिळत असते. ती कशी मिळते? तर ज्यावेळी जनरेटरचा शाफ्ट रोटेट होतो त्यावेळी इलेक्ट्रिसिटी तयार होऊन मिळत असते. म्हणजे शाफ्ट रोटेट होणं म्हणजे मेकॅनिकल वर्क इनपुट देतो आणि आउटपुट काय मिळवतो आपण? इलेक्ट्रिक वर्क आउटपुट या ठिकाणी मिळवत असतो. ठीक आहे. तर एनर्जीच्या रिलेटेड जर आपण पार्ट बघितला तर आपल्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार आपल्याला जो फोकस करायचा आहे तो फोकस करायचा आपल्याला ट्रान्सफर होणाऱ्या एनर्जी बाबत. म्हणजे जी एनर्जी आपली ट्रान्सफर होणार आहे त्या एनर्जीवरती आपल्याला फोकस करायचा आहे. पॉवर इंजिनिअरिंग सिलेबसमध्ये जे आपल्याला चॅप्टर्स शिकायचे आहेत, जे युनिट आपल्याला शिकायचे आहेत, त्याच्यामध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. हा पार्ट ट्रान्सफर एनर्जीचा जो पार्ट आहे तो आपल्याला या कोर्समध्ये शिकायचा आहे. हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये कसं होतं किंवा वर्कचं कन्व्हर्जन हीटमध्ये कशा पद्धतीनं होत असतं तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. इंट्रोडक्शन मधील दुसरा पॉइंट आपण डिस्कस करतोय आता, तो म्हणजे हीट इंजिन. हीट इंजिन कशाला म्हणतो आपण? व्हॉट इज मीन बाय हीट इंजिन? हीट इंजिन इज a device which convert heat energy into work energy. हीट इंजिन हे एक असं डिव्हाइस आहे, हीट इंजिन हे एक असं डिव्हाइस आहे की जे डिव्हाइस काय काम करतं? तर हे डिव्हाइस हीट एनर्जीचं कन्व्हर्जन, हीट एनर्जी म्हणजे क्यू, वर्क एनर्जी मध्ये करत असतं. बी स्पेसिफिक यू थोडंसं आपण. हीट इंजिन हे एक डिव्हाइस असं आहे जे हीटचं कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्क, वर्कचे दोन टाईप आहेत, एक इलेक्ट्रिक वर्क आणि दुसरं आहे मेकॅनिकल वर्क. तर मेकॅनिकल वर्कमध्ये कन्व्हर्जन या ठिकाणी हीट एनर्जीचं करणारं डिव्हाइस, त्या डिव्हाइसला आपण म्हणतो हीट इंजिन.
हीट इंजिनचे पुन्हा दोन टाईप आहेत. पहिला टाईप एक्सटर्नल कंबशन इंजिन, त्याला म्हणतो आपण ईसी इंजिन. आणखी दुसरा टाईप इंटरनल कंबशन इंजिन, त्याला म्हणतो आपण आयसी इंजिन. ईसी इंजिन कशाला म्हणायचं, तर ही जी हीट डेव्हलप करण्याची प्रोसेस आहे ती इंजिनच्या आउटसाइडला होत असेल. म्हणजे इंजिनचा जो कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटच्या आउटसाइडला हीट तयार होत असेल. आणखीन ती हीट, तयार झालेली हीट जर आपण इंजिनला प्रोव्हाइड करत असाल फॉर कन्व्हर्जन इनटू मेकॅनिकल वर्क, तर अशा प्रकारचे इंजिनला म्हणतो आपण ईसी इंजिन. आयसी इंजिन कशाला म्हणतो, जर हीट इंजिनच्या आतमध्ये डेव्हलप होत असेल, इंजिन सिलेंडरच्या आतमध्ये जर हीट डेव्हलप होत असेल, तर अशा प्रकारच्या इंजिनला म्हणतो आपण आयसी इंजिन. त्याचे एक दोन एक्झाम्पल आहेत. या ठिकाणी दोन एक्झाम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचे इमेजेस ठेवलेले आहेत. त्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे हे आहे स्टीम इंजिन, वाफेवर चालणारं इंजिन. हा इंजिनचा पार्ट आहे. इंजिनचे पार्ट कोणकोणते असतात, एक सिलेंडर, पिस्टन, कनेक्टिंग रॉड, क्रँक, आणखीन क्रँकशाफ्ट. हा सगळा पार्ट जो आहे तो इंजिनचा आहे. तर हे इंजिन वर्किंगमध्ये आणण्यासाठी आपल्याला हीटचं कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्कमध्ये करावं लागणार आहे. तर इंजिनच्या आउटसाइडला इथे हीट डेव्हलप झालेली आहे. ही हीट पाण्याला दिली जाते, पाण्यापासून स्टीम बनवली जाते आणि पुन्हा स्टीम मधील हीट इंजिन वर्किंगसाठी वापरण्यात येते. त्यामुळं इंजिनच्या सिलेंडरच्या आउटसाइडमध्ये कंबशन प्रोसेस झाली, हीट आउटसाइड डेव्हलप झाली, म्हणून या इंजिनला आपण म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन, दॅट इज ईसी इंजिन. आयसी इंजिन कशाला म्हणतो आपण, हे सेकंड एक्झाम्पल आहे. हे जे इंजिन आहे हे इंजिन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मध्ये जे आपण इंजिन वापरतो त्याची ही डायग्राम आहे. या ठिकाणी या इंजिनच्या आतमध्ये हीट डेव्हलप होते, इथं दिसतंय तुम्हाला, म्हणून या इंजिनला म्हणतो आपण इंटरनल कंबशन इंजिन. आपल्याला सिलेबस मध्ये आयसी इंजिनचा पार्ट शिकायचा आहे, इंटरनल कंबशन इंजिनचा पार्ट शिकायचा आहे. आता हीट इंजिन मध्ये कोणती प्रोसेस होते, हीट इंजिन मध्ये अशी प्रोसेस होते, क्यू दॅट इज हीट एनर्जी is converted into work energy, be specific mechanical work energy, mechanical work. वर्क पण एनर्जीचा टाइप आहे म्हणून पुढे त्याला मी एनर्जी असं जोडतो, एमडब्ल्यू घेतो इथं. क्यूचं कन्व्हर्जन, हीटचं कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्क एनर्जी मध्ये करणारं डिव्हाइस म्हणजे हीट इंजिन. हीट इंजिन मध्ये जे कॉम्पोनंट असतात, आता आपलं थोडंसं हीट इंजिनच्या ऐवजी हीट इंजिनचे जे दोन टाईप आहेत ईसी आणि आयसी, तर आपल्याला आयसी शिकायचं आहे. तर आयसीच्या रिलेटेड आपण हीट इंजिनच्या ऐवजी आयसी असं देखील म्हणू शकतो. या इंजिनचे जे कॉम्पोनंट असतात ते कॉम्पोनंट असे असतात. पहिला कॉम्पोनंट असतो इंजिन सिलेंडर, त्या सिलेंडर मध्ये आतमध्ये असतो पिस्टन, त्याच्यानंतर या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट मध्ये वर्किंग मीडिया असतो एअर. सिंपल अरेंजमेंट असते, तीन कंपोनेंट फक्त लक्षात घ्यायचे, पिस्टन, त्याच्यानंतर सिलेंडर, आणखीन असतं पिस्टन सिलेंडर, पिस्टनच्या बॉटमला एअर. ठीक आहे. तर याच्यामध्ये हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये कशा पद्धतीने होतं, तर
ही जी हीट या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते ती हीट आपण फ्युएल मधील वापरत असतो. तर फ्युएल मध्ये जी एनर्जी असते त्या एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जी मध्ये आपण करतो. त्यानंतर हीट एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल वर्क मध्ये होत असतं. आता फ्युएल मध्ये कोणत्या फॉर्म मधील एनर्जी असते? ती असते केमिकल फॉर्म मधील एनर्जी. तर या केमिकल एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जी मध्ये होईल पहिल्यांदा. त्यानंतर या हीट एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल वर्क मध्ये होईल सेकंड पार्ट मध्ये. तर या पद्धतीनं केमिकल energy is converted into heat energy, then heat energy is converted into mechanical work. हे किंवा ही गोष्ट या हीट इंजिन दॅट इज आयसी इंजिन मध्ये घडत असते. मग आता ही कशा पद्धतीनं होते? तर ही जर प्रोसेस आपल्याला करायची असेल तर त्यासाठी 4 थर्मलच्या प्रोसेस वापरल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस असते, 4 प्रोसेस या इंजिनच्या आतमध्ये घडतात. त्यामध्ये पहिली प्रोसेस असते, त्या प्रोसेसचं नाव आहे हीट ॲडिशन. दुसरी प्रोसेस आहे एक्सपान्शन. तिसरी प्रोसेस असते हीट रिमूव्हल. चौथी प्रोसेस असते कॉम्प्रेशन. तर या 4 प्रोसेसच्या माध्यमातून आपण कोणती गोष्ट अचीव करतो? केमिकल एनर्जी दॅट इज CH म्हणतो मी त्याला, इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी दॅट इज Q, and then Q is converted into mechanical work. अशा पद्धतीनं या 4 प्रोसेसच्या माध्यमातून ही गोष्ट घडत असते. आता या 4 प्रोसेसनाच आपण सायकल असं म्हणतो. तर या प्रोसेसला सायकल कधी म्हटलं जातं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायकल? सायकल अशा प्रोसेसच्या बंचना आपण म्हणतो. सायकलमध्ये बघा कोणकोणते क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया, सायकलमध्ये एकापेक्षा मोर दॅन 1 प्रोसेस असतात. मोर दॅन 1 प्रोसेस त्याच्यामध्ये असते. या ठिकाणी किती प्रोसेस आहेत? 4. सायकल मधील दुसरा क्रायटेरिया, इनिशियल कंडिशन इज आयडेंटिकल. याचा अर्थ सेम. कशाबरोबर सेम असते? तर फायनल कंडिशन. याचा अर्थ काय बघा, या 2 क्रायटेरियावरती सायकलची डेफिनेशन तयार होते. आता कंडिशन म्हणजे काय बघा, या इंजिन मध्ये जी आपण एअर कन्सिडर केली आहे त्या एअर मध्ये 4 प्रोसेस होणार आहेत. एक हीट ॲडिशन प्रोसेस होणार, एक एक्सपान्शन होणार, एक हीट रिमूव्हल होणार आणि कॉम्प्रेशन. हे कशाचं होणार? तर या एअर मध्ये आपण हीट ऍड करणार, पहिली प्रोसेस कंप्लीट झाली. त्यानंतर एअरचं एक्सपान्शन होणार, दुसरी प्रोसेस कंप्लीट झाली. एअर मधून हीट रिमूव्ह करणार, तिसरी प्रोसेस कंप्लीट झाली. एअरचं कॉम्प्रेशन करणार, चौथी प्रोसेस कंप्लीट झाली. कन्सेप्ट कळतोय? तर या ठिकाणी या प्रोसेस सुरू करण्या अगोदर समजा या एअरच्या प्रॉपर्टीज अशा आहेत. प्रेशर इज P1, एअर प्रेशर इज P1, एअर व्हॉल्यूम इज V1, एअर टेम्परेचर इज T1 अँड एअर एंट्रोपी इज S1. या 4 प्रॉपर्टी थर्मलच्या नंबर ऑफ प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामधल्या मी 4 कन्सिडर केल्या. इफ P1, V1, T1, S1 these are the properties before process. These are the properties before process. प्रोसेस सुरू होण्या अगोदरच्या या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर एअर मध्ये आपण हीट ऍड केली, त्यानंतर एअरचं एक्सपान्शन केलं, त्यानंतर एअर मधून हीट रिमूव्ह केली, त्याच्यानंतर एअरचं कॉम्प्रेशन केलं. आता या प्रोसेस झाल्यानंतर प्रोसेसच्या एंडला ज्यावेळी हीट ऍड करतो त्यावेळी प्रेशर बदलणार, P2 V2 T2 S2. एक्सपान्शन झाल्यानंतर P3 V3 T3 S3. हीट रिमूव्हल झाल्यानंतर P4 V4 T4 S4. कॉम्प्रेशन झाल्यानंतर काय होणार बघा, P5 V5 T5 आणखीन S5. बरोबर, या प्रॉपर्टी बदलल्या. जर P1 इज इक्वल टू P5 असेल, V1 इज इक्वल टू V5 असेल
T1 इज इक्वल टू T5 असेल, S1 इज इक्वल टू S5 असेल, तर या कन्सेप्टला आपण म्हणतो इनिशियल कंडिशन इज आयडेंटिकल विथ फायनल कंडिशन. इनिशियल प्रॉपर्टी ज्या वर्किंग मीडियाच्या आहेत त्याच प्रॉपर्टी, वर्किंग मीडियाच्या प्रॉपर्टी प्रोसेस संपल्यानंतर प्रोसेसच्या एंडला जर मिळत असेल तर या कन्सेप्टला म्हणतो आपण आयडेंटिकल कंडिशन इज इक्वल टू फायनल कंडिशन. या दोन क्रायटेरिया जर मॅच करत असेल तर या प्रोसेसच्या बंचना आपण काय म्हणू शकतो, सायकल असं म्हणू शकतो. कन्सेप्ट काय आला? तर या प्रोसेसच्या माध्यमातून, किंबहुना आपण आता प्रोसेसच्या ऐवजी काय वर्ड वापरू शकतो, सायकल. या सायकलच्या माध्यमातून हीट इंजिन काय काम करत असतं, वर्क एनर्जी तयार करण्याचं काम करत असतं. कशापासून ते तयार करतं वर्क एनर्जी, तर पहिल्यांदा केमिकल एनर्जी फ्युएल मधील हीट मध्ये कन्वर्ट करतं आणि त्याच्यानंतर हीट मधील हीट एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल वर्क मध्ये करत असतं. ठीक आहे. आता हा पार्ट इंट्रोडक्शन मध्ये जो गरजेचा होता तो पार्ट आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. कोणकोणता पार्ट बघितला बघा, आपण थोडस रिवाइज करू. आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये पहिला पॉइंट बघितला आपण एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचे वेगवेगळे टाईप, एक्झाम्पल, रिअल लाईफ मधले एक्झाम्पल बघितले. त्यानंतर आपण बघितलं स्टोर्ड एनर्जी आणि त्याच्यानंतर एनर्जीचे टाईप, ट्रान्सफर एनर्जी. आपल्याला फोकस कुठे करायचा आहे, ट्रान्सफर होणारी एनर्जी. पुन्हा त्याचे दोन टाईप आहेत, एक हीट आणि दुसरा आहे वर्क. तर या कोर्समध्ये आपल्याला शिकायचं आहे हाऊ हीट इज कन्वर्टेड इन टू वर्क और हाऊ वर्क इज कन्वर्टेड इन टू हीट. या दोन्हीच्या डेफिनेशन आपण बघितल्या. त्याच्यानंतर वर्कचे पुन्हा दोन टाईप, मेकॅनिकल वर्क, इलेक्ट्रिक वर्क. त्यानंतर इंट्रोडक्शन मध्ये सेकंड पॉइंट आपण डिस्कस केला तो म्हणजे हीट इंजिनचा. हीट इंजिनची डेफिनेशन बघितले, त्याचे पुन्हा दोन टाईप बघितले. त्याच्यातला आपल्याला फोकस करायचा आहे आयसी इंजिन. त्या रिलेटेड या आयसी इंजिन मध्ये काय काम होतं ते बघितलं आपण. आयसी इंजिन किंवा हीट इंजिन मध्ये फ्युएलचं कन्वर्जन हीट मध्ये, हीटचं कन्वर्जन मेकॅनिकल वर्क मध्ये. कशाच्या माध्यमातून होतं, तर सायकलच्या माध्यमातून ते होत असतं. तर हा पार्ट समजल्यानंतर या सगळ्या प्रायर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील तर आपण सिलेबस मधील पॉइंट सुरू करू शकतो. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजे पॉवर सायकल किंवा त्यालाच म्हटलं जातं एअर सायकल. आता पॉवर सायकल आणि एअर सायकल म्हणजे काय, आतापर्यंत आपण काय बघितलं रे, सायकलची डेफिनेशन आपण तयार केली आहे. सायकल कशाला म्हणतो हे आपल्याला कळालं. मग आता याच सायकलला आपण पॉवर सायकल कधी म्हणायचं. हीट इंजिन मध्ये नेहमी या चारच प्रोसेस असणार आहेत आणि त्या प्रोसेसचा सिक्वेन्स देखील याच पद्धतीने असेल. म्हणजे हीट ऍडिशन नेहमी पहिली प्रोसेस असेल, त्याच्यानंतरच एक्सपान्शन होईल, त्याच्यानंतरच हीट रिमूव्हल होईल आणि त्याच्यानंतरच कॉम्प्रेशन ही प्रोसेस होईल. ही सायकल असल्यामुळं आपण या प्रोसेसचा सिक्वेन्स बदलू शकतो. म्हणजे काय बघा, एक्सपान्शन प्रोसेस आपण पहिली जर केली तर दुसरी प्रोसेस कोणती असेल, हीट रिमूव्हल असेल. तिसरी कोणती असेल, कॉम्प्रेशन असेल. आणि चौथी कोणती असेल, हीट ऍडिशन. सायकल याचा अर्थ काय रे, सुरुवात झाली या पॉइंट पासून, एंड झाला या पॉइंट पासून. मग आपण ही सुरुवात याच्याऐवजी इथून पण करू शकतो आणि एंड पुन्हा तिथंच होईल. कन्सेप्ट कळतोय. पण प्रोसेसचा सिक्वेन्स चेंज नाही करायचा. म्हणजे काय, हीट ऍडिशन झाल्यानंतर एक्सपान्शनच होईल, एक्सपान्शन झाल्यानंतर पुढचा सिक्वेन्स हीट रिमूव्हलच असेल, हीट रिमूव्हल झाल्यानंतर काय असेल, कॉम्प्रेशनच असेल. ठीक आहे. तर या सायकलला पॉवर सायकल कधी म्हणायचं, या चार थर्मलच्या प्रोसेस मधील कोणत्या तरी एका प्रोसेसमध्ये हीट सॉरी पॉवर डेव्हलप होणार आहे. या चार पैकी कोणत्या तरी एका प्रोसेसमध्ये पॉवर डेव्हलप होणार आहे, म्हणून या सायकलला आपण कसली सायकल म्हणणार आहे, पॉवर सायकल. कळालं. या सायकललाच आणखीन एका नावाने आपण ओळखतो, ती म्हणजे एअर सायकल. आता पॉवर सायकल किंवा एअर सायकल, एअर सायकल हे नाव कशामुळे आलं, या सायकल कन्सेप्ट मध्ये आपण जो वर्किंग मीडिया घेतलेला आहे, हा वर्किंग मीडिया काय आहे रे,
वर्किंग मीडिया आपण घेतलेला आहे एअर. लक्षात येतं? हा जो वर्किंग मीडिया आहे तो ऍक्च्युली असतो मिक्सचर ऑफ एअर अँड फ्युएल. हीट इंजिन किंवा आयसी इंजिन जे आपण इंजिन टू व्हीलर फोर व्हीलर मध्ये यूज करतो त्यालाच म्हणतो आपण आयसी इंजिन. त्या इंजिनला आपण काय प्रोव्हाइड करतो रे? फ्युएल प्रोव्हाइड करतो. आणि ते फ्युएल बर्न करायचं आपल्याला. का? तर केमिकल फॉर्म मधली एनर्जी हीट फॉर्म मध्ये आणायची आहे. जर मला बर्निंग प्रोसेस करायची असेल म्हणजेच कंबशन प्रोसेस जर करायची असेल तर मला कशाची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे. म्हणून त्या फ्युएल बरोबर आपण काय प्रोव्हाइड करतो? एअर देखील प्रोव्हाइड करतो. तर इंजिनला आपण एअर अँड फ्युएल हे मिक्सचर प्रोव्हाइड करत असतो. जर या दोन्ही कॉम्पोनंटचा जर रेशो मी कम्पेअर केला तर तो रेशो असा असतो. सपोज एअरचं पर्सेंटेज घेतलं आपण 17 लिटर किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू केजी, सेमच आहे दोन्ही युनिट, त्यामुळं लिटर घेतो आपण. आणि फ्युएल घेतलं मी 1 लिटर. रेशो कसा असतो बघा, एअरचं पर्सेंटेज असतं 17 आणि फ्युएलचं पर्सेंटेज असतं 1. म्हणजे जर दोन्ही रेशोचं जर मी कंपॅरिझन केला, क्वांटिटीचं जर कंपॅरिझन केला तर निश्चितच एअर पर्सेंटेज इज मच मोर दॅन फ्युएल पर्सेंटेज. म्हणून फ्युएलचं पर्सेंटेज हे खूप कमी असल्यामुळं आपण ते काय करतो? निग्लेक्ट करतो. म्हणजे फ्युएल शिवाय एनर्जी डेव्हलप होणार नाही, हीट डेव्हलप होणार नाही. पण हा पार्ट थेरॉटिकल मांडण्यासाठी किंवा त्याचं अनालिसिस करण्यासाठी एअर आणि फ्युएलच्या ऐवजी आपण फक्त कन्सिडर काय करतोय? एअर करतोय. कारण का? कारण एअरचं पर्सेंटेज निश्चितच फ्युएल पर्सेंटेज पेक्षा जास्त आहे. म्हणून म्हणून या सायकलला काय म्हटलं जातं? एअर सायकल असं म्हटलं जातं. आणि एक्सप्लेनेशन मध्ये, या युनिटच्या एक्सप्लेनेशन मध्ये ज्या ज्या वेळी आपण या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट मध्ये वर्किंग मीडिया ऍज अ एअर कन्सिडर करणार, ऍक्च्युली तो काय असणार आहे? इट इज मिक्सचर ऑफ एअर अँड फ्युएल. ते असणार आहे एअर फ्युएल मिक्सचर. पण कन्सिडर आपण काय करणार? फक्त एअर. वाय? बिकॉज जर मी पर्सेंटेज वाईज दोन्ही मधलं कंपॅरिझन केलं कॉम्पोनंटचं तर एअर पर्सेंटेज जास्त आहे. म्हणून म्हणून या सायकलला एअर सायकल या नावाने देखील ओळखलं जातं. हे 3 महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर झाले. व्हॉट इज मीन बाय सायकल? देन सायकललाच आपण म्हणतो पॉवर सायकल आणि त्यालाच म्हणतो आपण एअर सायकल. या पॉइंटचा कन्क्लुजन असं करू आपण, तर हीट इंजिन म्हणजेच इंटरनल कंबशन इंजिन हे पॉवर सायकल किंवा एअर सायकल वरती वर्किंग मध्ये असतं आणि त्या माध्यमातून फ्युएल मधील केमिकल एनर्जीचं कन्वर्जन हीट मध्ये होतं आणि त्यानंतर हीट एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल वर्क एनर्जी मध्ये होत असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट बघतोय आपण. आपल्याला या युनिटमध्ये जो पार्ट शिकायचा आहे तो पार्ट असा शिकायचा आहे, कन्स्ट्रक्शन वर्किंग मेन कंपोनेंट ऑफ आयसी इंजिन. युनिटचं नाव काय? इंटरनल कंबशन इंजिन. शिकायचं काय? लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस सगळा डिस्कस केलेला आहे. काय शिकायचं आहे? तर कन्स्ट्रक्शन वर्किंग मेन कंपोनेंट ऑफ आयसी इंजिन. त्याचबरोबर अनालिसिस पार्ट पण आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये काही पार्ट आणि सेकंड चॅप्टरमध्ये पूर्णतः अनालिसिस पार्ट आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे इंजिनची इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट केली जाते, कोणकोणत्या प्रकारच्या इफिशियन्सीज आहेत, त्या सर्व गोष्टी सेकंड पार्टमध्ये, सेकंड युनिटमध्ये शिकायचा आहे. तर तो जो अनालिसिसचा पार्ट आहे तो करत असताना, तो सॉल्व्ह करत असताना, कॅल्क्युलेट करत असताना काही अझम्पशन्स आपल्याला करावे लागतात. ते अझम्पशन्स कन्सिडर केले तरच आपण तो अनालिसिसचा पार्ट हा कम्प्लीट करू शकतो. कोणकोणते अनालिसिस आहेत, अझम्पशन्स आहेत बघू आपण. पहिलं अझम्पशन, द सायकल इज कन्सिडर क्लोज्ड, दॅट इज सेम एअर ऑलवेज रिमेनिंग इन द सिलेंडर टू रिपीट द सायकल. आता सायकल असल्यामुळं सुरुवात सपोज या पॉइंट वरून झाली आणि एंड पण या पॉइंटला होते. अर्थातच या सायकलमध्ये म्हणजे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये जी एअर आपण आतमध्ये यूज करतो ॲज अ वर्किंग मीडिया, ती एअर
सपोज एक सायकल पूर्ण झाली, म्हणजे इथून स्टार्ट झाली आणि इथं कंप्लीट झाली, पुन्हा सेकंड सायकल ज्यावेळी रिपीट होईल त्यावेळी सेम एअर आपण यूज करणार. कन्सेप्ट कळत आहे? पहिली सायकल म्हणजे प्रोसेस झाली हीट ॲडिशन, दुसरी एक्सपान्शन, तिसरी हीट रिमूव्हल, चौथी कॉम्प्रेशन. या 4 प्रोसेस झाले म्हणजे एक सायकल झाली. पुन्हा हीट ॲडिशन, पुन्हा एक्सपान्शन, हीट रिमूव्हल आणि कॉम्प्रेशन. पुन्हा या 4 प्रोसेस झाल्या म्हणजे दुसरी सायकल. अशी सायकल या रिपीट होत असतात, बरोबर. पण नेक्स्ट सायकलमध्ये देखील वर्किंग मीडिया सेम वापरला जाईल. का? कारण सायकल कशी असणार आहे? क्लोज्ड सायकल असणार आहे म्हणून. पुढचा पॉइंट आहे अझम्पशन मधील, द वर्किंग फ्लुइड दॅट इज एअर इज अज्युम्ड टू बी परफेक्ट गॅस. एअर जो आपण यूज करतो तो परफेक्ट गॅस आहे असं आपल्याला अज्युम करायचं आहे. कारण परफेक्ट गॅसमधील काही इक्वेशन परफॉर्मन्स कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला वापरावे लागतील. तिसरा पॉइंट आहे स्पेसिफिक हीट्स ऑफ वर्किंग फ्लुइड दॅट इज एअर डू नॉट व्हेरी विथ टेम्परेचर. आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय? थर्मलमध्ये हा पॉइंट झालेला आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे दॅट इज हीट विच इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज कॉम्पोनंट टेम्परेचर थ्रू 1 डिग्री. आता जो काही कॉम्पोनंट आहे त्याचा फेज इट मे बी लिक्विड असेल, सॉलिड असेल किंवा गॅसेस असेल. गॅसेस फेजमधील कॉम्पोनंट असेल, लिक्विडमध्ये असेल, सॉलिडमध्ये असेल, तर त्या कॉम्पोनंटचं टेम्परेचर 1 डिग्रीनं राईज करायचं असेल. सपोज ही एक प्लेट आहे किंवा एअर कन्सिडर करू आपण, आता एअर वर्किंग मीडिया घेतलाय म्हणून. तर या कंटेनरमध्ये एअर आहे, या एअरचं टेम्परेचर आहे 20 डिग्री आणि ते आपल्याला वाढवायचं आहे 1 डिग्रीनं, म्हणजे किती? 21 डिग्री करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टेम्परेचर वाढवण्यासाठी या एअरमध्ये हीट ॲड करावी लागेल, बरोबर. ही जी हीट ॲड होते 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी, त्या हीटलाच आपण काय म्हणतो? स्पेसिफिक हीट. ही स्पेसिफिक हीट व्हॅरी होणार नाही विथ टेम्परेचर, असं अझम्पशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवण्यासाठी सपोज एअरला आपल्याला 2 जूल फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, इतकी हीट आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. तर ती 2 जूल हीट, हीट ॲडिशन, एक्सपान्शन, हीट रिमूव्हल आणि कॉम्प्रेशन या चारही प्रोसेसमध्ये 1 डिग्रीनं मला जर एअरचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू किती लागेल? मला 2 जूलच इतकी हीट रिक्वायर्ड असेल. ठीक आहे. पुढचं अझम्पशन आहे compression and expansion processes are reversible, that is isentropic or adiabatic without any internal friction. याच्यामध्ये 4 प्रोसेस मधील 2 प्रोसेस असणार आहेत एक्सपान्शन आणि पुढची एक प्रोसेस असणार आहे कॉम्प्रेशन. या दोन्ही प्रोसेस कशा असतील? आयसेंट्रॉपिक प्रोसेस, और त्यालाच म्हणतो आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. व्हॉट इज मीन बाय आयसेंट्रॉपिक और ॲडियाबॅटिक प्रोसेस? याचा अर्थ काय? आयसेंट्रॉपिक मीन्स और ॲडियाबॅटिक मीन्स नो हीट ॲडिशन, नो हीट रिजेक्शन. हीट ॲडही होणार नाही, हीट रिमूव्हही होणार नाही. त्या केसमध्ये एक्सपान्शन होत असेल. आणि हीट ॲडही होणार नाही, हीट रिमूव्हही होणार नाही, त्या केसमध्ये एअरचं कॉम्प्रेशन होत असेल. तर अशा प्रोसेसला म्हणतो आपण आयसेंट्रॉपिक प्रोसेस. आणि ही प्रोसेस कशी असणार आहे? रिव्हर्सिबल. व्हॉट इज मीन बाय रिव्हर्सिबल प्रोसेस? रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? सपोज एक रबर आहे, या रबरची लेंथ आहे 5 मीटर. त्यानंतर या रबरचा एक एंड आपण फिक्स केला आणि दुसरा एंड आपण स्ट्रेच केला, ताणला. त्याच्यामुळे ही लेंथ 5 मीटरच्या ऐवजी ही लेंथ काय झाली? पुन्हा एक्सटेंड झाली, ती झाली 7 मीटर. ठीक आहे, ही ऍड झाली याच्यामध्ये. तर ज्यावेळी पुन्हा आपण हा फोर्स रिमूव्ह करतो, रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा त्याची लेंथ किती रिगेन झाली? अगेन इट रिगेन 5 मीटर. तर या कन्सेप्टला म्हणतो आपण रिव्हर्सिबल कन्सेप्ट. व्हॉट इज मीन बाय रिव्हर्सिबल? हीट ॲडिशन करण्यापूर्वी एअरच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या आणि हीट ॲडिशन झाल्यानंतर पुन्हा त्या प्रोसेसच्या प्रॉपर्टीज असणार आहे, पुढची प्रोसेस आपण केल्यानंतर त्या काय असतील? सेम असतील. इट मे बी रिव्हर्सिबल. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस करायची असेल तर फ्रिक्शनल लॉसेस कन्सिडर होणार नाही. त्यानंतर नो केमिकल रिॲक्शन टेक प्लेस इन दी सिलेंडर.
सिलेंडरमध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन ही होणार नाही. पुढचा पॉइंट आहे कंबशन प्रोसेस इज रिप्लेस्ड बाय हीट ॲडिशन प्रोसेस. म्हणजे फ्युएलचं कन्व्हर्जन जे आपण फ्युएलमधील केमिकल फॉर्ममधील एनर्जी जी असते त्या एनर्जीचं कन्व्हर्जन जे आपण हीट एनर्जीमध्ये करतो त्या कन्सेप्टलाच आपण म्हणणार आहे हीट ॲडिशन प्रोसेस. त्यानंतर एक्झॉस्ट प्रोसेस इज रिप्लेस्ड बाय हीट रिजेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये कंबशन झाल्यानंतर जे गॅसेस तयार होतात ते गॅसेस बाहेर सिलेंडरच्या बाहेर पास करणं गरजेचं आहे आणि त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो एक्झॉस्ट प्रोसेस, दॅट इज हीट रिजेक्शन प्रोसेस. गॅसेस रिमूव्ह जे केले जातात सिलेंडरमध्ये त्या प्रोसेसला म्हटलं जातं हीट रिमूव्हल प्रोसेस. म्हणजे काय बघा, थोडं काहीतरी आपण जे लेक्चर घेतलेलं आहे ते सेव्ह होत असावं कदाचित वन नोटमध्ये, त्यामुळे आपल्याला ड्रॉ करता येत नाही आहे. आपण डिस्कस करतोय शेवटचं अजम्पशन एक्झॉस्ट प्रोसेस. एक्झॉस्ट प्रोसेस म्हणजेच हीट रिमूव्हल प्रोसेस म्हटली जाते आणि त्याच्या अगोदरचं पण एक अजम्पशन आपण डिस्कस करू. कंबशन प्रोसेस जी होते त्यालाच म्हटलं जातं हीट ॲडिशन. हा पार्ट आहे हीट इंजिनचा सिलेंडर. या सिलेंडरच्या आतमध्ये एअर फ्युएल मिक्सचर घेतलं जातं. त्यानंतर हे एअर फ्युएल मिक्सचर बर्न होतं, कंबशन होतं आणि जी कंबशन प्रोसेस होते त्यालाच म्हणतो आपण हीट ॲडिशन प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर कंबशन झाल्यानंतर आता आफ्टर बर्निंग जे गॅसेस तयार होतात सॉरी ते गॅसेस या हीट इंजिनमधून रिमूव्ह केले जातात ॲटमॉस्फिअरमध्ये. ही जी प्रोसेस होते या प्रोसेसला म्हटलं जातं हीट रिमूव्हल प्रोसेस. हीट रिमूव्हल आणि याला म्हटलं जातं एअर फ्युएल मिक्सचर बर्न होतं त्याला हीट ॲडिशन. तर या 7 प्रकारच्या अजम्पशन्सनुसार आपल्याला इंटरनल इंजिनचं वर्किंग हे आणि ॲनालिसिस हा पार्ट स्टडी करता येतो. आता पुढचा सिलेबसमधला पॉइंट आहे तो म्हणजे पॉवर सायकल. पॉवर सायकल म्हणजे काय हा कन्सेप्ट तुमचा झालेला आहे. आता आपल्याला पॉवर सायकल मध्ये ज्या 4 प्रोसेस करायच्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. त्या प्रोसेस करायच्या आहेत आपल्याला. एक हीट ॲडिशन, त्यानंतर आता एक्सपान्शनला बी स्पेसिफिक अजम्पशनमध्ये आपण काय म्हटलंय आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन और ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, दोन्हीचं मिनिंग सेम.
आणि कॉम्प्रेशनला पण काय म्हटलं आपण, आयसेंट्रॉपिक और ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. पहिली प्रोसेस करायची आपल्याला, किंवा मी इथं पुन्हा लिहितो, पॉवर सायकलमध्ये पहिली प्रोसेस आपल्याला करायची आहे हीट ॲडिशन. दुसरी प्रोसेस करायची आपल्याला आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. तिसरी प्रोसेस करायची आहे हीट रिमूव्हल. चौथी प्रोसेस करायची आहे आयसेंट्रॉपिक किंवा त्यालाच म्हटलं जातं ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. या 4 प्रोसेस कशासाठी करतोय आपण, तर या 4 प्रोसेस आपण केमिकल फॉर्ममधील एनर्जी हीटमध्ये, त्याच्यानंतर हीटमधली एनर्जी मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या 4 प्रोसेस करतो. आणि या 4 प्रोसेसला आपण म्हणतो पॉवर सायकल. तर या गोष्टी कुठं करणार आहे आपण, या प्रोसेस कुठं करणार आहे, आपण यापूर्वी जे डिस्कशन केलं त्याप्रमाणे या प्रोसेस कुठं करणार, तर हीट इंजिनमध्ये. इंजिनमधील कुठलं टाईप, आयसी इंजिन टाईपमध्ये, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला कॉम्पोनंट असणार आहे सिलेंडर, त्याच्यानंतर दुसरा कॉम्पोनंट असणार आहे याच्यामध्ये पिस्टन, सिलेंडर नंतर सेकंड कॉम्पोनंट पिस्टन, आणि याच्यामध्ये वर्किंग मीडिया काय असणार आहे, एअर. एअर म्हणजेच काय कन्सिडर करायचं आपण, एअर फ्युएल, पण इथं कॅल्क्युलेशन पर्पज आणि एक्सप्लेनेशन पर्पजसाठी आपण काय वापरणार, वर्किंग मीडिया फक्त एअर. ठीक आहे. तर अशी अरेंजमेंट हीट इंजिन म्हणजेच आयसी इंजिनची असणार आहे. आणि यामध्ये या 4 प्रोसेस होणार, म्हणजे त्याला म्हणतो आपण पॉवर सायकल होणार, आणि त्याच्यामुळं मेकॅनिकल वर्क डेव्हलप होऊन आपल्याला मिळणार आहे. आता इथं या सायकल स्टडी करायच्या म्हणजे काय स्टडी करायचं असतं, तर या एअरच्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या. एअरच्या फक्त 4 प्रॉपर्टी, थर्मलच्या 4 प्रॉपर्टी आपण फिक्स करायच्या असतात. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे प्रेशर, दुसरी प्रॉपर्टी आहे व्हॉल्यूम, तिसरी प्रॉपर्टी आहे टेम्परेचर, आणि चौथी प्रॉपर्टी आहे एन्ट्रॉपी. या 4 एअरच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टीवरती हीट ॲडिशन झाल्यानंतर काय इफेक्ट होतो, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन एअरचं झाल्यानंतर काय इफेक्ट होतो, हीट रिमूव्हल झाल्यानंतर काय इफेक्ट होतो, आणि आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन झाल्यानंतर काय इफेक्ट होतो, या गोष्टी आपल्याला या पॉवर सायकलच्या अनुषंगानं स्टडी करायच्या. आणि स्टडी केल्यानंतर या प्रॉपर्टीचं रिप्रेझेंटेशन PVTS डायग्रामवरती करायचं आहे. ते का करतो आपण, तो पार्ट आपण त्या डायग्रामच्या वेळी डिस्कस करू. आता मला सांगा, हीट ॲडिशन केल्यामुळं प्रेशर वरती काय इफेक्ट होईल, तर हीट ॲडिशन करण्या अगोदरचं जे प्रेशर असेल एक तरी त्याच्यामध्ये वाढ होईल, प्रेशरमध्ये वाढ होईल, अदरवाईज काय होईल, प्रेशर कमी होईल. ह्या दोनच पॉसिबिलिटीज आहेत. एकतरी प्रेशर वाढू शकेल किंवा काय होऊ शकेल, एकतरी प्रेशर कमी होऊ शकेल. कारण का, हीट ॲडिशन केल्यामुळे. सेम आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन एअरचं केल्यामुळे काय होईल, एअरचं प्रेशर वाढू शकेल किंवा कमी होईल. हीट रिमूव्हल केल्यामुळे काय होईल, प्रेशर वाढेल किंवा कमी होईल. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन केल्यामुळे एअरचं प्रेशर वाढेल किंवा कमी होईल. म्हणजे ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या एकतरी वाढतील प्रोसेस झाल्यानंतर किंवा कमी होतील. प्रत्येक प्रोसेसमध्ये, 4ही प्रोसेसमध्ये ही प्रॉपर्टी एकतरी वाढेल किंवा काय होईल, कमी होईल. ठीक आहे. आता आपण प्रत्येक प्रॉपर्टीचं एक्सप्लेनेशन. आता पहिल्यांदा बघू आपण प्रेशर. व्हॉट इज मीन बाय प्रेशर? प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. हे इक्वेशन कसं तयार झालंय बघा. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अँड प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. या दोन इक्वेशनच्या कॉम्बिनेशनमधून हे इक्वेशन तयार झालंय. तुम्ही थर्मलमध्ये गॅस लॉ शिकलेला आहात. आपण इथं अझम्पशनमध्ये कन्सिडर केलंय एअर म्हणजेच काय आहे, परफेक्ट गॅस. तर गॅस लॉ मधील बॉइल्स लॉ जो आहे, चार्ल्स लॉ जो आहे, या लॉचा उपयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ.
डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, आणि ह्या दोन्ही लॉचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर काय तयार होतं? इक्वेशन प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. आता याचं मिनिंग काय? डायरेक्टली प्रोपोर्शनलचं मिनिंग असं असतं, समजा फोर्स वाढला तर प्रेशर पण काय होणार? वाढणार. फोर्स कमी झाला तर प्रेशर पण काय होणार? कमी होणार. या कन्सेप्टला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? समजा एरिया वाढला तर प्रेशर काय होणार? कमी होणार. समजा एरिया कमी झाला तर प्रेशर काय होणार? वाढणार. या कन्सेप्टला म्हणतो आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे प्रेशर कशावरती डिपेंड असतं? प्रेशरची वाढ कधी होऊ शकते? जर एरिया कमी झाला तर. प्रेशर कधी वाढू शकतं? एरिया कमी झाला तर. आणि कधी वाढू शकतं? जर फोर्स वाढला तर. या दोन पॉसिबिलिटीमध्येच एअरचं प्रेशर हे वाढणार. कन्सेप्ट कळतोय का? बघा आता बघू आपण एरिया वाढणं आणि एरिया कमी होणं म्हणजे काय. त्यासाठी एक ॲनिमेटेड व्हिडिओ बघू आपण, म्हणजे त्याच्या मार्फत तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होईल. इथं एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट दिसते. ज्यावेळी एखादी तुम्ही प्रोसेस करणार आहात, आता ती प्रोसेस काय असेल? इट मे बी हीट ॲडिशन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, हीट रिमूव्हल, कुठलीही प्रोसेस. त्याच्यामध्ये एरिया वाढतो म्हणजे काय आणि एरिया कमी होतो म्हणजे काय, हा फक्त आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे. इथं पिस्टन आहे, त्याच्यानंतर हा कॉम्पोनंट सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये एअर भरलेली आहे. कशाचा एरिया वाढतो आणि कशाचा एरिया कमी होतो, हे सगळं कशाच्या प्रॉपर्टी आपण स्टडी करतोय? तर एअरच्या प्रॉपर्टी. आता बघा एअरचा जो एरिया आहे तो एअरचा एरिया एवढा आहे. एवढ्या एरियामध्ये एअर ही ऑक्युपाय झालेली आहे. ज्यावेळी एरिया वाढतो, एखादी प्रोसेस झाली, फॉर एक्झाम्पल हीट ॲडिशन झालं, आणि हीट ॲडिशन कशामध्ये हीट ॲड झाली? एअरमध्ये हीट ॲड झाली, आणि त्याच्यामुळं एअरचं एक्सपान्शन झालं, आणि एक्सपान्शन झाल्यामुळं एरिया वाढला. म्हणजे काय बघा, एरिया वाढणं म्हणजे काय? एखादी प्रोसेस झाली, 4 प्रोसेस ज्या दिलेल्या आहेत त्यामधली एखादी कोणतीही प्रोसेस झाली आणि ती प्रोसेस झाल्यामुळं हा एरिया वाढत चालला बघा. लक्षात येते? या कन्सेप्टला म्हणतो आपण एरिया वाढणे. लक्षात येते? आता एरिया कमी होणं म्हणजे काय? समजा इनिशियल कंडिशन अशी आहे, एअर एवढ्या एरियामध्ये ऑक्युपाय झालेली आहे, पिस्टन या पोझिशनला आहे, आणि 4 पैकी कोणतीही एक प्रोसेस केली आपण आणि एरिया कमी व्हायला लागला म्हणजे काय? तर हा कन्सेप्ट लक्षात येतंय? एरिया वाढणे आणि एरिया कमी होणे. ठीक आहे. तर इथं या आता, जर एरिया वाढला तर प्रेशर काय होणार? कमी होणार. एरिया कमी झाला तर प्रेशर काय होणार? वाढणार. लक्षात आलं? ठीक आहे. आता फोर्स वाढला तर प्रेशर कसं वाढतं, त्यासाठी पण एक ॲनिमेटेड व्हिडिओ आपण बघू. If we supply energy to a gas in a sealed container by heating it, the gas particles या ॲनिमेटेड एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय? हिटिंग करतोय, आणि एअर जी ऑक्युपाय झालेली आहे ती एवढ्या एरियामध्ये ऑक्युपाय झालेली आहे. इथं एअर पार्टिकल आहेत आणि याच्यावरती आहे पिस्टन. तर ज्यावेळी हीट आपण ॲड करतो त्यावेळी काय होतं बघा, हीट ॲड केल्यामुळं हे जे एअरचे पार्टिकल्स आहेत त्याची इंटरनल एनर्जी वाढते. जी हीट एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो एअरला, त्या एअरच्या पार्टिकलकडून ती हीट एनर्जी गेन केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. त्याच्यामुळे एअरच्या पार्टिकलचे म्हणजेच मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी वाढते, आणि इंटरनल एनर्जी वाढल्यामुळं त्याची मुवमेंट वाढते. इथं बघा पहिल्या डायग्राममध्ये हीट आपण प्रोव्हाइड करत नाही आहे, तर याचं स्पीड बघा, एअर मॉलिक्युलचं स्पीड, आणि तो कम्पेअर करा या सेकंड डायग्राम बरोबर. इथला स्पीड जो आहे तो निश्चितच जास्त आहे. का? कारण हीट आपण ॲड करतोय, त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी त्याची वाढते. ठीक आहे. आता इंटरनल एनर्जी वाढल्यामुळं काय होणार आहे बघा. इंटरनल एनर्जी वाढल्यामुळं या ठिकाणी बॉटमला, इथं बॉटम एरियामध्ये फोर्स वाढणार आहे,
आणि फोर्स वाढल्यामुळं हा पिस्टन काय होतं, अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतो. हा कन्सेप्ट झाला आपला फोर्सचा कन्सेप्ट. तर बेसिकली असं लक्षात घ्या, फोर्स वाढला की प्रेशर वाढणार, फोर्स कमी झाला की प्रेशर कमी होणार, एरिया वाढला की प्रेशर कमी, एरिया कमी झाला की प्रेशर वाढणार. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपण पुढची प्रॉपर्टी डिस्कस करू, ती म्हणजे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कशाच्या रिलेटेड असतो? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. व्हॉल्यूम एरियाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे काय, एरिया वाढला व्हॉल्यूम काय होणार, वाढणार. एरिया कमी झाला व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. जे आपण पहिल्या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये बघितलं, इथं बघा, एरिया वाढायला लागलाय, एअरचा एरिया वाढायला लागलाय म्हणजे व्हॉल्यूम वाढायला लागला म्हणतो आपण, एअरचा व्हॉल्यूम वाढला. एरिया कमी व्हायला लागला, एअरचा व्हॉल्यूम काय झाला म्हणतो आपण, कमी झाला. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी बघू आपण, टेम्परेचर. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट. म्हणजे काय, हीट ॲड झालं की टेम्परेचर वाढणार, हीट रिमूव्ह झाली की टेम्परेचर काय होणार, कमी होणार. सिंपल. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं मिनिंग, एक प्रॉपर्टी वाढली की दुसरीही वाढणार. ठीक आहे. आणखीन कधी टेम्परेचर वाढू शकतं आणि कमी होऊ शकतं. तर याबरोबरच आपल्याला दोन प्रोसेस करायचे आहेत, ते म्हणजे एक एक्सपान्शन आणि दुसरी प्रोसेस करायची आपल्याला कॉम्प्रेशन. एक्सपान्शन म्हणजे काय आणि कॉम्प्रेशन म्हणजे काय, त्यासाठी देखील हा ॲनिमेटेड व्हिडिओ आपण वापरू शकतो. इथं बघा, एरिया जो वाढायला लागलेला आहे, कशामुळं एरिया वाढायला लागला आहे, तर 4 मधील कोणती तरी एक प्रोसेस केली आपण, हीट ॲडिशन, हीट रिमूव्हल किंवा कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन, व्हॉटएव्हर. तर 4 मधील एक कोणती तरी प्रोसेस केली आहे, किंवा सॉरी, आपण पर्टिक्युलर एक्सपान्शन प्रोसेस बघतोय. त्यासाठी एक्सपान्शन म्हणजे एरिया वाढणे. एरिया वाढणे या कन्सेप्टला आपण म्हणतो एक्सपान्शन. कोणत्या प्रकारचं एक्सपान्शन होणार आहे, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. तर एरिया जो वाढलेला आहे या कन्सेप्टला म्हटलं आपण एक्सपान्शन. तर ज्यावेळी एक्सपान्शन होतं त्यावेळी टेम्परेचरवरती काय इफेक्ट होत असेल, आणि त्याचबरोबर एरिया कमी होणं या कन्सेप्टला म्हटलं जातं कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशन ज्यावेळी होतं त्यावेळी टेम्परेचरवरती काय इफेक्ट होत असेल. एक्सपान्शन होणं म्हणजे एरिया वाढणं, त्यावेळी टेम्परेचर काय होत असेल, आणि कॉम्प्रेशन म्हणजे एरिया कमी होणं, त्यावेळी टेम्परेचरवरती काय इफेक्ट होत असेल. कशाच्या टेम्परेचरवरती, एअरच्या टेम्परेचरवरती. एअरचं एक्सपान्शन होतं, एअरचं कॉम्प्रेशन होतं. तर हा कन्सेप्ट अशा पद्धतीने घेऊ आपण. सपोज कपमध्ये चहा आहे, त्या चहाचं टेम्परेचर, कपमध्ये जो चहा आहे त्या चहाचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर तो कपमधला चहा आपण बशीमध्ये घेतला. ज्यावेळी बशीमध्ये आपण तो चहा ओततोय त्यावेळी त्या चहाचं झालं एक्सपान्शन, एरिया वाढला. कपच्या एरियापेक्षा बशीचा एरिया मोठा आहे, तर या कन्सेप्टला म्हणतो आपण एक्सपान्शन झालं. चहाचं काय झालं, एक्सपान्शन. तर मला सांगा, बशीमधल्या चहाचं टेम्परेचर जास्त असेल की कपमधल्या चहाचं टेम्परेचर जास्त असेल? निश्चितच बशीमधल्या चहाचं टेम्परेचर कमी असणार, कारण का, एक्सपान्शन झाल्यामुळं. तर नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपान्शन जर झालं तर टेम्परेचर कमी होतं. क्लिअर. कॉम्प्रेशन. आता जर कॉम्प्रेशन झालं तर काय होतं, कॉम्प्रेशन याचा अर्थ काय, तर एरिया कमी करणे, एक्झॅक्टली अपोजिट टू एक्सपान्शन. जर कॉम्प्रेशन झालं तर टेम्परेचर एअरचं नेहमी वाढणार. ठीक आहे. तर चौथी प्रॉपर्टी बघायची आपल्याला, ती म्हणजे एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी इज ए थर्मल प्रॉपर्टी विच इज इन्क्रीजेस ड्यू टू ॲडिशन ऑफ हीट. एन्ट्रॉपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट. म्हणजे काय, एन्ट्रॉपी, हीट जर वाढली तर एन्ट्रॉपी वाढणार, हीट जर कमी झाली तर एन्ट्रॉपी कमी होणार. एन्ट्रॉपी इज ए थर्मल प्रॉपर्टी विच इज इन्क्रीजेस ड्यू टू ॲडिशन ऑफ हीट
अँड डिक्रीजेस ड्यू टू रिमूव्हल ऑफ हीट. या पद्धतीनं या 4 प्रॉपर्टीमध्ये वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. कन्सेप्ट कळलं? आता आपण हा जो बेसिक फंडा आहे, हा फंडा आपण कुठं अप्लाय करणार? या 4 प्रोसेसमध्ये अप्लाय करणार. म्हणजे हीट ॲडिशन झाल्यानंतर प्रेशर वाढेल किंवा कमी होईल, व्हॉल्यूम वाढेल किंवा कमी होईल, टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल, एन्ट्रॉपी वाढेल किंवा कमी होईल. त्यानंतर आयसेंट्रॉपिकमध्ये पण सेम, हीट रिमूव्हलमध्ये पण सेम, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशनमध्ये पण सेम. कन्सेप्ट कळतोय? हा जो बेसिक फंडा आहे, या 4 प्रॉपर्टी कधी वाढतात आणि कधी कमी होतात, हा फंडा या बेसिक कन्सेप्टच्या 4 प्रोसेसमध्ये आपण यूज करणार आहे. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडक्यात रिवाईज करतो. प्रेशर, एअरचं प्रेशर, या सगळ्या ज्या प्रॉपर्टी घेतल्यात त्या वर्किंग मीडियाच्या घेतलेल्या आहेत. म्हणजेच वर्किंग मीडिया म्हणजेच काय? एअर. जी एअर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये हीट इंजिनच्या आतमध्ये आहे ती एअर. एअरचं प्रेशर कधी वाढतं आणि कधी कमी होतं? एअरचं प्रेशर फोर्स वाढला की वाढतं, फोर्स कमी झाला की कमी होतं. एअरचं प्रेशर एअरचा एरिया वाढला की कमी होतं, एअरचा एरिया कमी झाला तर वाढतं. व्हॉल्यूम, जर एअरचा एरिया वाढला, व्हॉल्यूम वाढला म्हणतो. एअरचा एरिया कमी झाला तर त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम कमी होणे. टेम्परेचर, जर हीट ॲड झाली एअरमध्ये तर टेम्परेचर वाढणार, जर एअरमधून हीट रिमूव्ह झाली तर टेम्परेचर कमी होणार. आणखीन एक गोष्ट घ्यायची, एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन. सॉरी, जर एक्सपान्शन झालं तर टेम्परेचर कमी होणार, जर कॉम्प्रेशन झालं तर टेम्परेचर वाढणार. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी एन्ट्रॉपी. जर हीट ॲड झाली एअरमध्ये तर एन्ट्रॉपी एअरची वाढणार, जर एअरमधून हीट रिमूव्ह झाली तर एन्ट्रॉपी एअरची कमी होणार. या गोष्टी लक्षात आल्या? आता आपण पुढचा पार्ट शिकतोय, तो म्हणजे अजून आपण पॉवर सायकलचे 5 टाईप आहेत, त्या टाईपकडे आपण गेलेलो नाही आहे. म्हणजे सिलेबसमधला पॉईंट अजून सुरू झालेला नाही आहे. तर आपण ज्या काही टेक्निकल कन्सेप्ट्स आहेत पॉवर सायकलच्या, त्या आपण डिस्कस करतोय. जर तुम्हाला या टेक्निकल कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला 5 टाईपमधल्या ज्या पॉवर सायकल आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत. त्या तुम्हाला परफेक्टली समजल्यामुळं तुम्ही स्वतः त्या सायकल ड्रॉ करू शकता, त्या सायकलचं ॲनालिसिस देखील करू शकता. ज्या 4 प्रोसेस आहेत त्यातली पहिली प्रोसेस शिकतोय आता आपण. पहिल्या प्रोसेसचं नाव आहे हीट ॲडिशन प्रोसेस. हीट ॲडिशन इन एअर विच इज अवेलेबल इन पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये किंवा हीट इंजिनच्या आतमध्ये जी एअर आहे त्या एअरमध्ये आपण हीट ॲड करणार आहे. आता हीट ॲड करण्याचे 3 टाईप आहेत. त्यातला पहिला टाईप आहे हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे काय? ही पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये वर्किंग मीडिया आहे खाली एअर, बरोबर. आणि या एअरमध्ये पहिली प्रोसेस करतोय आपण हीट ॲडिशन. आता जी आपण हीट ॲड करतोय, हीट ॲड करण्यापूर्वी एअरचं प्रेशर आहे P1 आणि आफ्टर हीट ॲडिशन झाल्यानंतर एअरचं प्रेशर आहे P2. इफ P1 इज इक्वल टू P2 देन या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो? कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन. हीट ॲडिशन करण्या अगोदरचं एअरचं प्रेशर आणि हीट ॲडिशन झाल्यानंतरचं एअरचं प्रेशर सेम राहत असेल तर त्या प्रकारच्या हीट ॲडिशन प्रोसेसला म्हणतो आपण कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन. जी प्रोसेस आपण थर्मलमध्ये शिकलेला आहात. दुसरी प्रोसेस आहे किंवा दुसरा टाईप आहे हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे काय बघा. सपोज एअर एवढ्या एरियामध्ये ऑक्युपाय झालेली आहे. जरी तुम्ही हीट ॲड केला तरी देखील
हीट ॲड केल्यानंतर नॉर्मली काय होणार, हीट ॲड केल्यानंतर काय होणार, एअरच्या मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी वाढणार, हीट ॲब्सॉर्ब होणार, हीट ॲब्सॉर्ब झाल्यामुळे एअरची इंटरनल एनर्जी वाढणार, त्यामुळे या मॉलिक्युलचा मुवमेंट होण्याचं स्पीड वाढणार आणि त्याच्यामुळे एअर काय होत असते, नॉर्मली एक्सपांड होत असते, एअरचा एरिया वाढत असतो. पण या केसमध्ये बघा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणं, याचा अर्थ काय, जरी हीट ॲड झाली तरी हा एरिया बदलला जाणार नाही, एरिया कसा राहणार, फिक्स राहणार. तर या केसला आपण म्हणतो कॉन्स्टंट व्हॉल्यूम मेंटेन होणे. बिफोर हीट ॲडिशन आणि आफ्टर हीट ॲडिशन व्हॉल्यूम कसा राहील, कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट, एअरचा एरिया कॉन्स्टंट. आणि तिसरी प्रोसेस आहे हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे काय, आता बघा टेम्परेचर आणि हीट या दोन वेगवेगळ्या थर्मलच्या प्रॉपर्टीज आहेत. व्हॉट इज मीन बाय हीट, हीट इज interaction driving force which is causes due to temperature difference between two bodies. And what is meant by temperature, temperature means it is degree of hotness or coldness, या कन्सेप्टला म्हणतो आपण टेम्परेचर. तर या 3 प्रकारे हीट ॲडिशन प्रोसेस यामध्ये होणार आहे. या 3 पैकी कोणतीही एक प्रोसेस आपण हीट ॲडिशनसाठी यूज करणार आहे. तर कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे आपण काय बघितलं, तर बिफोर हीट ॲडिशन आणि आफ्टर हीट ॲडिशन एअरचं प्रेशर सेम असेल आणि हीट ॲड होईल. हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याचा अर्थ एअरनं ऑक्युपाय केलेला जो एरिया आहे बिफोर हीट ॲडिशन आणि आफ्टर हीट ॲडिशन तो एरिया वाढणार नाही, एरिया कॉन्स्टंट राहील, तर यालाच म्हणतो आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचर आणि हीट वेगळ्या कन्सेप्ट आहेत. हीट म्हणजे इट इज इंटरॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स विच इज कॉजेस ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू बॉडी, दोन बॉडीमधील टेम्परेचर डिफरन्समुळे जो फोर्स तयार होतो त्याला म्हणतो आपण हीट. टेम्परेचर म्हणजे डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. तर तिसऱ्या केसमध्ये बिफोर हीट ॲडिशन आणि आफ्टर हीट ॲडिशन एअरचं टेम्परेचर कसं राहील, कॉन्स्टंट राहील. जी काही आपण हीट ॲड करतोय त्याच्यामुळं टेम्परेचर या प्रॉपर्टीवरती कोणताही इफेक्ट होणार नाही. अशा पद्धतीनं या 3 पैकी कोणत्या तरी एका टाईपनी हीट ॲडिशन प्रोसेस आपण कंप्लीट करणार आहे. आता या 3 प्रोसेस वन बाय वन बघूया. प्रोसेस शिकायचं आणि प्रोसेस PVTS डायग्रामवरती रिप्रेझेंट करायची म्हणजे आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणखीन एन्ट्रॉपी या प्रॉपर्टी वाढतात कमी होतात याबद्दलची माहिती जी आपण यापूर्वीच्या पार्टमध्ये बघितली आहे त्या पार्टचा वापर करून PVTS डायग्राम ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे हा पार्ट. ठीक आहे. पहिली प्रोसेस घेऊ आपण हीट ॲडिशन मधला पहिला टाईप नंबर 1, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मला सांगा प्रेशर, त्यानंतर व्हॉल्यूम, त्यानंतर टेम्परेचर आणि एन्ट्रॉपी यावरती काय इफेक्ट होईल. म्हणजे इथं ही प्रोसेस मी रिप्रेझेंट करतो. सिलेंडर, त्याच्या आतमध्ये आहे पिस्टन, पिस्टन सिलेंडरमध्ये वर्किंग मीडिया आहे एअर, बरोबर. या अरेंजमेंटमध्ये आपण एअरमध्ये कोणती प्रोसेस करतोय, हीट ॲडिशनची, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर. आता इथं कॉन्स्टंट प्रेशर ठेवून हीट ॲड करतोय, त्यामुळे या 4 प्रॉपर्टीमधील प्रेशर ही प्रॉपर्टी वाढणारही नाही कमीही होणार नाही. बिफोर हीट ॲडिशन, आफ्टर हीट ॲडिशन प्रेशर कसं राहील, कॉन्स्टंट, त्यामुळे मी इथं कॉन्स्टंट लिहून ठेवतो. त्यानंतर व्हॉल्यूम काय होणार. आता ज्यावेळी आपण हीट ॲड करतो, हीट ॲड केल्यामुळं काय होतं बघा, हीट ॲड केल्यामुळं इंटरनल एनर्जी वाढली, त्यामुळे एअरचं एक्सपान्शन झालं, त्यामुळं हा पिस्टन
या पोझिशनला होता तो अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला. याला म्हणतो आपण एक्सपान्शन होणं. का झालं एक्सपान्शन? हीट ॲड केल्यामुळं इंटरनल एनर्जी एअर मॉलिक्युलची वाढली आणि त्याच्यामुळं एअरचं एक्सपान्शन झालं. म्हणजेच एरिया बघा तुम्ही कम्पेअर करा, सुरुवातीला एवढा एरिया होता एअरचा, तो आता काय झाला? वाढलेला आहे. हीट ॲडिशन झाल्यामुळं ही गोष्ट या ठिकाणी घडली. पण हे एक्सपान्शन होत असताना प्रेशर मात्र कसं राहिलेलं आहे? कॉन्स्टंट. म्हणजे बिफोर हीट ॲडिशन जे प्रेशर होतं, सपोज हे P1 होतं, तर इथं देखील प्रेशर काय मिळते आपल्याला आफ्टर हीट ॲडिशन? P2, आणि P1 इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला? P2 मिळतो. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. आता मला सांगा व्हॉल्यूम. एरिया वाढला म्हणजे व्हॉल्यूम इथं काय होणार? वाढणार. बरोबर. टेम्परेचर, हीट ॲडिशन झाल्यामुळं टेम्परेचर प्रॉपर्टी काय होते? वाढते. एन्ट्रॉपी, हीट ॲडिशन झाल्यामुळं एन्ट्रॉपी ही प्रॉपर्टी देखील काय होते? वाढते. ज्या गोष्टी आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत या बेसिक फंडामध्ये, त्याप्रमाणे या प्रॉपर्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. आता या प्रॉपर्टीचा वापर करून आपण दोन डायग्रॅम ड्रॉ करणार. पहिली डायग्रॅम असणार आहे PV डायग्रॅम, त्या डायग्रॅमचं नाव प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम. दुसरी डायग्रॅम असणार आहे TS डायग्रॅम, त्या डायग्रॅमचं नाव टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्रॅम. इथं बघा प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे. 1 पॉईंट मी फिक्स करतो बिफोर हीट ॲडिशन, इथला एअरचं जी इथलं प्रेशर आहे P1, तो पॉईंट फिक्स केला. पॉईंट नंबर 1 विच इज रिप्रेझेंट बिफोर हीट ॲडिशन, दॅट पर्टिक्युलर पॉईंट प्रेशर इज P1 अँड व्हॉल्यूम इज V1. पॉईंट नंबर 1. प्रेशर कसं राहते बघा? कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम काय होतंय? वाढतोय. व्हॉल्यूम वाढतो म्हणजे काय होणार बघा? हा ग्राफ कसा येईल? हॉरिझॉन्टली इन्क्रीज मोडमध्ये. व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 टू V2. वाढला का? व्हॉल्यूम वाढला. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज P1 इज इक्वल टू P2. प्रेशर कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि व्हॉल्यूम वाढलेला आहे. प्रोसेस कशी झाली? 1 to 2, त्यामुळे ॲरो 1 to 2 तुम्ही दाखवायचं आहे. त्यानंतर TS डायग्राम ड्रॉ करू. टेम्परेचर इन्क्रीजेस, अल्सो एन्ट्रॉपी इन्क्रीजेस. बोथ दी प्रॉपर्टीज आर इन्क्रीजेस. पॉईंट नंबर 1 विच इज रिप्रेझेंट बिफोर हीट ॲडिशन, इथलं टेम्परेचर आणि एन्ट्रॉपी. त्याच्यानंतर T2S2 म्हणजे इथल्या एअरचे एक्सपान्शन झाल्यानंतर एअरचं टेम्परेचर, एअरचं एन्ट्रॉपी. 1 number point, before heat addition temperature is T1 and entropy is S1. After heat addition both the properties are increases, therefore graph कसा येईल? Gradually increases 1 to 2. T2 represent temperature increases from T1 to T2. Entropy also increases from S1 to S2. लक्षात आलं? या पद्धतीनं PV आणखीन TS डायग्रॅम ही हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशरला आपण ड्रॉ करू शकतो. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्ष द्या. PV डायग्रॅम आपण जी ड्रॉ करतो त्याच्यामध्ये हा जो एरिया मिळतो आपल्याला, हा एरिया काय रिप्रेझेंट करतो? तर हीट ॲडिशन प्रोसेसमध्ये जी आपण हीट इथं ॲड केली एअरमध्ये, ती किती हीट ॲड केली, त्या जी हीट आपण ॲड केली आणि ती हीट ॲड केल्यामुळे इथे एक वर्क घडलेला आहे. कोणतं वर्क घडलं रे? पिस्टन या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत मूव्ह झालेला आहे किंवा लिफ्ट झालेला आहे. तर हे जे वर्क घडलेलं आहे W, हे वर्क कुठं रिप्रेझेंट होतं? PV डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट होतं. PV डायग्रॅममधील जो एरिया आहे तो एरिया काय रिप्रेझेंट करतो? वर्क रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर TS डायग्राममधला जो एरिया आहे तो काय रिप्रेझेंट करतो? तर किती हीट आपण ॲड केली एअरमध्ये, ती हीट ॲड केलेली त्याची क्वांटिटी TS डायग्राममधील एरिया हा रिप्रेझेंट करत असतो. लक्षात आलं? टाईप नंबर 2 हीट ॲडिशन दुसऱ्या टाईपने आपण करू शकतो. सॉरी, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे, आणखीन हीट ॲड करायची. म्हणजे काय बघा, प्रोसेस बघू पहिल्यांदा. सिलेंडर, आता मी प्रत्येक पार्टचं नाव लिहित बसत नाही प्रत्येक वेळी.
त्याच्यामध्ये आतमध्ये आहे पिस्टन. या अरेंजमेंटमध्ये बॉटमला आपण ठेवलेली आहे वर्किंग मीडिया एअर. या एअरमध्ये आपण प्रोसेस कोणती करतोय? हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. याचा अर्थ काय रे? हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे हीट ॲड केल्यानंतर एअरचं एक्सपान्शन होणार नाही, एअरचा एरिया वाढला जाणार नाही. जे एअरचे मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्सचं एक्सपान्शन होणार नाही. व्हॉल्यूम कॉन्स्टंट याचा अर्थ लक्षात आला. हा एरिया कसा राहणार? फिक्स. त्यामुळे पिस्टन डिस्प्लेस होणार नाही. समजलं? एअरचं एक्सपान्शन होणार नाही. मी प्रॉपर्टीज इथं लिहितोय. प्रेशर P, व्हॉल्यूम V, टेम्परेचर T, एन्ट्रॉपी S. सगळ्यात पहिल्यांदा कॉन्स्टंट कोणती प्रॉपर्टी आहे बघा? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. त्यामुळं व्हॉल्यूमला मी इथं लिहिला कॉन्स्टंट. बिफोर हीट ॲडिशन, आफ्टर हीट ॲडिशन व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आता इथं बिफोर हीट ॲडिशन ही डायग्राम झाली. आफ्टर हीट ॲडिशन ती देखील इथं ड्रॉ करतो. यामध्ये देखील एअरचं एक्सपान्शन झालेलं नाही आहे. जो एरिया पूर्वीचा होता तेवढ्याच एरियामध्ये एअर आतमध्ये आहे. प्रेशर काय होणार सांगा? प्रेशरचं रिलेशन एरिया बरोबर आहे. एरिया बदलला का? नाही. त्यामुळं प्रेशर आणि एरियामधलं रिलेशन इथं वापरू शकणार नाही. आणखीन एक प्रेशरचं रिलेशन आपण वापरलं फोर्स बरोबरचं. फोर्स वाढला की प्रेशर वाढतो, फोर्स कमी झाला की प्रेशर कमी होतं. बरोबर? आता इथं काय होतं बघा, फोर्स का वाढतो? या ठिकाणी जी हीट आपण ॲड करतो त्याच्यामुळं एअरची इंटरनल एनर्जी, तर एअर मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. बरोबर? मग आता वाढलेली इंटरनल एनर्जी जी आहे त्याच्यामुळं एअरचं एक्सपान्शन होत होतं. पण या केसमध्ये एक्सपान्शन होणार नाही. कारण का? व्हॉल्यूम आपण कसं ठेवणार आहे? कॉन्स्टंट ठेवणार आहे. मग जी वाढलेली एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी आहे, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर फोर्स वाढवण्यासाठी केला जातो. तर एअर पार्टिकलचा जो फोर्स आहे त्याची मुवमेंट वाढते आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आफ्टर हीट ॲडिशन या केसमध्ये जर विचार केला तर इथला फोर्स हा तुमचा काय झालेला असणार आहे? वाढलेला असणार आहे. एअरचा फोर्स वाढला म्हणजे प्रेशर काय होणार? वाढणार. कन्सेप्ट कळतोय? त्यानंतर टेम्परेचर हीट ॲडिशनमुळे वाढणार, एन्ट्रॉपी हीट ॲडिशनमुळे वाढणार. या पद्धतीनं टाईप नंबर 2 साठी आता आपण PVTS डायग्राम ड्रॉ करू शकतो. पॉईंट नंबर 1, बिफोर हीट ॲडिशन, that is P1, V1, that is T1 and S1. ओके. पॉईंट नंबर 1. आफ्टर हीट ॲडिशन मला सांगा आता PV साठी पहिल्यांदा आपण बघू. प्रेशर कसं राहतंय रे? प्रेशर इन्क्रीज, व्हॉल्यूम काय होतंय? कॉन्स्टंट. त्यामुळं हा ग्राफ कसा येणार? सरळ व्हर्टिकल येणार. हा पॉईंट नंबर 1 आणि हा पॉईंट नंबर 2. हा ॲरो असा आहे. ठीक आहे. प्रेशर इन्क्रीजेस फ्रॉम P1 to P2, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज V1 to V2. लक्षात आलं? हा ग्राफ सरळ येणार. इथं काय होतं बघा, बोथ दी प्रॉपर्टीज आर इन्क्रीजेस, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 1 to 2. एन्ट्रॉपी इन्क्रीजेस फ्रॉम S1 to S2, टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम T1 to T2. ठीक आहे. आता इथं मला सांगा PV डायग्रामच्या अंडर एरिया मिळतो का? नाही. त्यामुळं इथं वर्क घडणार का? नाही. या केसमध्ये वर्क काय आहे? वर्क डन 0. वर्क डन एरिया मिळाला का? इथं नाही मिळाला. त्यामुळं या एक्झाम्पलमध्ये वर्क घडलं नाही. आता इथं ते चेक करा, हीट ॲडिशन झाल्यानंतर पिस्टन वरती मूव्ह झालाय का? नाही. त्यामुळं या ठिकाणी वर्क घडलं गेलेलं नाही. ओके. त्यामुळे इथे एरिया आलेला नाही. आता इथं हीट ॲडिशन मात्र झालेले, त्यामुळं हा एरिया आपल्याला मिळतो, दॅट इज Q. ओके. देन टाईप नंबर 3, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून हीट ॲड करणे. बिफोर हीट ॲडिशन ही डायग्राम आपण बघतोय.
याच्यामध्ये एअर पार्टिकल आहेत ॲज अ वर्किंग मीडिया. याच्यामध्ये आपण हीट ॲड करणार, हीट ॲडिशन ॲट टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू, बरोबर. याच्यामध्ये हीट ॲड केल्यानंतर इथं काय घडणार बघा, हीट ॲड केल्यानंतर सेकंड डायग्रॅम, आफ्टर हीट ॲडिशन काय होणार, एक्सपान्शन होणार. जनरली काय होतं, हीट ॲडिशन झाल्यानंतर एक्सपान्शन होतंच. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर मात्र एक्सपान्शन होणार नाही, इथं व्हॉल्यूम बदलला जाईल. हीट ॲडिशन झाल्यामुळं एरिया वाढला, हे झालं वर्क डन. पिस्टन एवढं डिस्टन्स लिफ्ट झाला, बरोबर. तर इथं काय घडतं आता बघूया. प्रॉपर्टीज, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्ट्रॉपी. कॉन्स्टंट काय राहते बघा, टेम्परेचर, त्यामुळं टेम्परेचरला मी इथं कॉन्स्टंट ठेवला. मला सांगा प्रेशर काय होणार. एरिया वाढलाय, प्रेशर काय होणार, कमी होणार. एरिया वाढलाय, व्हॉल्यूम काय होणार, वाढणार. एन्ट्रॉपी, हीट ॲडिशन झाले म्हणजे एन्ट्रॉपी वाढणार. सिंपल, लक्षात येते. आता PVTS डायग्राम ड्रॉ करू आपण. PV आणखीन TS डायग्राम. यामध्ये पॉईंट नंबर 1 जो रिप्रेझेंट करतो आपला P1, इथं रिप्रेझेंट करतो V1, इथं रिप्रेझेंट करतो T1, इथं रिप्रेझेंट करतो S1. ठीक आहे, बिफोर हीट ॲडिशन. इथला पॉईंट नंबर 1 आणि इथला पॉईंट नंबर 2. मला सांगा PV मध्ये बघा प्रेशर काय होतंय, कमी, आणि व्हॉल्यूम काय होतंय, वाढतोय. त्यामुळे हा ग्राफ असा येतो का बघा, 1 to 2. प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम P1 to P2 and volume increases from V1 to V2. ठीक आहे. आता इथं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट अँड एन्ट्रॉपी इन्क्रीजेस. 1 to 2. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, that is T1 is equals to T2 and एन्ट्रॉपी इन्क्रीजेस S1 to S2. ठीक आहे. आता इथं जो एरिया मिळतोय मला या ठिकाणचा, हा एरिया काय रिप्रेझेंट करतो, वर्क डन. आणि इथं जो एरिया मिळतो मला, हा एरिया काय रिप्रेझेंट करतो, हीट ॲडिशन. ठीक आहे, इथं वर्क डन घडलेलं आहे आणि इथं हीट ॲड झालेली आहे. या पद्धतीनं हीट ॲडिशन जी प्रोसेस आहे ती या 3 टाईपमधील कोणत्या तरी एका टाईपनं हीट ॲड होणार आहे. ही असेल प्रोसेस नंबर 1, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ऑर हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऑर हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. या 3 पैकी कोणता तरी एक टाईप ती असेल या 4 प्रोसेसमधील पहिली प्रोसेस, हीट ॲडिशन प्रोसेस. ठीक आहे. यानंतर प्रोसेस नंबर 2, त्या रिलेटेड एक्सप्लेनेशन बघूया. आयसेंट्रोपिक और ॲडियाबॅटिक असंही त्याला आपण म्हणतो. एक्सपान्शन, आयसेंट्रोपिक और ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आता या प्रोसेसमध्ये बिफोर हीट ॲडिशन काय पोझिशन असणार आहे, बिफोर एक्सपान्शन हीट ॲडही होणार नाही, हीट रिमूव्हही होणार नाही. याच कन्सेप्टला म्हणतो आपण आयसेंट्रॉपिक. आणि एअरचं एक्सपान्शन होणार. आता इथं एअरचं एक्सपान्शन होणार आहे. एक्सपान्शन याचा अर्थ एअरचा एरिया जो आहे तो एरिया वाढणार आहे. कन्सेप्ट कळत आहे. त्यामुळे पिस्टन या पोझिशनपासून या पोझिशनला लिफ्ट होईल. इथं एवढं वर्क घडणार आहे. कशामुळे वर्क घडणार, ड्यू टू एक्सपान्शन. आता एक्सपान्शन का होतं, हीट ॲड न करता देखील या एअरचं या ठिकाणी एक्सपान्शन झालेलं तुम्हाला दिसतंय. कारण याचं असं आहे, यापूर्वीची जी प्रोसेस होती हीट ॲडिशन, त्या प्रोसेसमध्ये एअर मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी वाढलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी हीट ॲडिशन न होता देखील
सेल्फ इंटरनल एनर्जीमुळं या ठिकाणी एअरचं काही प्रमाणात एक्सपान्शन झालेलं पुन्हा दिसून येतं. एक्सपान्शन होणं म्हणजे एरिया इन्क्रीज होणं. हा सुरुवातीचा एरिया, एक्सपान्शन झाल्यानंतर हा इन्क्रीज झालेला एरिया आपल्याला मिळतोय. या प्रॉपर्टीज बघू. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणखीन एन्ट्रॉपी. आता या ठिकाणी आयसेंट्रॉपिक याचा अर्थ ॲडिएबॅटिक आणि आयसेंट्रॉपिक किंवा ॲडिएबॅटिक याचा अर्थ काय असतो? नो हीट ॲड और नो हीट रिमूव्ह. हीट ॲडही होणार नाही आणि हीट रिमूव्हही होणार नाही, अशी प्रोसेस, या प्रोसेसला म्हटलं जातं आयसेंट्रॉपिक. आणि मग एक्सपान्शन होणार आहे. आता हीट ॲडही होत नाही, हीट रिमूव्हही होत नाही, तर ती कोणती प्रॉपर्टी कॉन्स्टंट राहील या केसमध्ये? एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी ही प्रॉपर्टी हीटवरती डिपेंड आहे. इफ हीट इज ॲडेड then entropy increases. If heat is removed, then entropy is decreases. Therefore, here entropy remains constant because no heat addition, no heat removal. आता बाकीचे प्रोसेस बघा. एरिया वाढला, प्रेशर काय होणार? कमी होणार. एरिया वाढला, व्हॉल्यूम काय होणार? वाढणार. कम्पेअर करा इथला एरिया आणि इथला, यानुसार प्रेशर व्हॉल्यूम कळाला. आता इथं एक्सपान्शन होतं. एक्सपान्शनमध्ये टेम्परेचर काय होणार? कपमधला चहा म्हणजे डायग्राम नंबर 1, बशीमधला चहा म्हणजे डायग्राम नंबर 2. एक्सपान्शन झाल्यामुळं टेम्परेचर काय होणार? सॉरी, कमी होणार. आता यासाठी आपण PVTS डायग्राम ड्रॉ करू. वन पॉइंट, प्रेशर इज P1, volume is V1, temperature is T1, entropy is S1. पॉईंट नंबर 1. प्रेशर व्हॉल्यूम बघा काय होतं? प्रेशर डिक्रीज, व्हॉल्यूम इन्क्रीज, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 1 to 2. प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम P1 to P2, व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 to V2. टेम्परेचर डिक्रीज, आणखीन एन्ट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट, त्यामुळं हा ग्राफ असा येईल का बघा 1 to 2, हा 1, हा ॲरो आणि हा 2. एन्ट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज S1 इज इक्वल टू S2. टेम्परेचर डिक्रीजेस फ्रॉम T1 to T2. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा P1च्या अगेन्स्ट जो हा एरिया मिळतो, हा एरिया काय रिप्रेझेंट करतो? वर्क डन, पिस्टनची डिस्प्लेसमेंट, बरोबर. त्यानंतर TS मध्ये एरिया मिळतो का? इथं एरिया मिळत नाही. याचा अर्थ काय? या ठिकाणी हीट ॲड झालेली नाही. नो हीट ॲड और रिमूव्ह या ठिकाणी झालेलं नाही, त्यामुळं या TS डायग्राममध्ये एरिया आपल्याला मिळालेला नाही. समजलं? ही जी दुसरी प्रोसेस आहे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन, ती फक्त एकाच टाईपनी करता येते. त्यानंतर प्रोसेस नंबर 3, हीट रिमूव्हल. अर्थात हीट ॲडिशन जसं आपण 3 टाईपने केल्या, त्या पद्धतीनं हीट रिमूव्हल देखील 3 टाईपने करता येतील. टाईप 1, हीट रिमूव्हल ॲट constant pressure. Type 2, heat removal at constant volume. Type 3, heat removal at constant temperature. यामधील पहिला टाईप बघू आपण. टाईप फर्स्ट, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. आता इथं बघा अरेंजमेंट कशी असेल. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, पिस्टनची पोझिशन, पिस्टनच्या खाली हे एअर पार्टिकल बिफोर हीट रिमूव्हल.
याच्यामध्ये आहे एअर. प्रोसेस काय होणार आता, या एअरमधील हीट काय केली जाणार, रिमूव्ह केली जाणार. आता हीट रिमूव्ह झाल्यामुळं काय होतं, एअरची इंटरनल एनर्जी कमी होते. एअरची इंटरनल एनर्जी कमी झाल्यामुळं पिस्टन या पोझिशनपासून डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. म्हणजेच हीट रिमूव्ह झाल्यामुळे काय होतं, कॉम्प्रेशन होतं. सुरुवातीला पिस्टन या पोझिशनला होता, तो आला आता या पोझिशनला. कसं झालं, तर एवढा एरिया तो काय केला, कॉम्प्रेस केला, कमी केला. हीट रिमूव्हलमुळे एरिया डिक्रीज होतो. का डिक्रीज होतो, कारण एअरची हीट रिमूव्ह केल्यामुळे एअरच्या मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी कमी झाली आणि त्याच्यामुळं इंटरनल एनर्जीमुळं इथं जो फोर्स ॲक्ट होत होता पिस्टनवरती तो कमी झाला आणि त्याच्यामुळं पिस्टन हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. ठीक आहे. आता इथं प्रॉपर्टी काय काय चेंज होतील बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्ट्रॉपी. कॉन्स्टंट काय राहते रे, प्रेशर. हीट रिमूव्ह होत असताना प्रेशर कसं ठेवलंय, कॉन्स्टंट. म्हणजे इथलं बिफोर हीट रिमूव्हल प्रेशर P1, आफ्टर हीट रिमूव्हल प्रेशर P2. P1 इज इक्वल्स टू P2. देअरफॉर P इज इक्वल टू कॉन्स्टंट ठेवतो. व्हॉल्यूम काय होतं बघा, एरिया रिड्यूस झाला, इथला एरिया बघा आणि इथला एरिया रिड्यूस झाला सेकंड पार्टमध्ये, त्यामुळे रिड्यूस म्हणतो. टेम्परेचर काय होतं, हीट रिमूव्हलमुळं रिड्यूस. एन्ट्रॉपी हीट रिमूव्हलमुळं रिड्यूस. त्याप्रमाणे ग्राफ ड्रॉ करा. PV TS. आता इथं प्रेशर कॉन्स्टंट आणि व्हॉल्यूम कमी होतो, त्यामुळे पॉईंट नंबर 1 मी इथं घ्यावं लागेल मला. पॉईंट नंबर 1 रिप्रेझेंट प्रेशर P1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर पॉईंट नंबर 1 that is T1, temperature is T1 आणि एन्ट्रॉपी इज S1. ठीक आहे. हीट रिमूव्ह झाल्यामुळं व्हॉल्यूम काय होतंय, कमी होतोय. प्रेशर कॉन्स्टंट, त्यामुळे हा ग्राफ असेल 1 to 2. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज P1 इज इक्वल टू P2 and volume decreases from V1 to V2. ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर decreases, entropy also decreases. Temperature decreases from T1 to T2. Entropy decreases from S1 to S2. या केसमध्ये जे वर्क डन घडलेलं आहे ते आहे इथं W, जी पिस्टनची मुवमेंट झाली ती. आणि या केसमध्ये हीट किती रिमूव्ह झाली, तर हा एरिया रिप्रेझेंट. ठीक आहे. आता इथे गोष्ट लक्षात घ्या, वर्क डन जो पार्ट झालेला आहे या केसमध्ये, हीट रिमूव्हल केसमध्ये वर्क इज डन बाय पिस्टन. कुणी वर्क घडवलं, पिस्टननी. कुणावरती, ऑन एअर. कन्सेप्ट कळतोय का बघा, हीट रिमूव्हल मध्ये वर्क कसं घडलेलं आहे, वर्क इज डन बाय पिस्टन ऑन एअर. पिस्टननी एअरवरती वर्क घडवलेला आहे. पिस्टननी एअरवरती प्रेशर अप्लाय केलेलं आहे, कॉम्प्रेस केलेलं आहे. आणि वरच्या केसमध्ये इथं मात्र हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. कुणामुळे मूव्ह होतो, एअरच्या प्रेशरमुळे. त्यामुळं इथं मात्र काय घडतं, वर्क इज डन बाय एअर सॉरी ऑन पिस्टन.
ठीक आहे. या पद्धतीनं टाईप 1 बघितलं आपण, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता टाईप 2, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. यामध्ये काय होणार बघा, सिलेंडर, त्याच्यानंतर पिस्टन अरेंजमेंट, याच्यामध्ये असणार आहे वर्किंग मीडिया एअर, याच्यातून हीट रिमूव्हल होईल. ती कशी रिमूव्हल होईल? ॲट व्हॉल्यूम कॉन्स्टंट. दुसरी डायग्राम आफ्टर हीट रिमूव्हल. हे बिफोर हीट रिमूव्हल, इथं आपण ड्रॉ करतो आफ्टर हीट रिमूव्हल. एरिया फिक्स राहील, एरिया बदलला जाणार नाही. हीट रिमूव्ह होईल पण हा एरिया कसा राहील? फिक्स राहील. वाय एरिया, का एरिया फिक्स राहणार? बिकॉज व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. कन्सेप्ट कळतोय? त्याप्रमाणे इथं बघा PVTS, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळे हा कॉन्स्टंट लिहिला. मला सांगा प्रेशर काय होईल? हीट रिमूव्ह झालेला आहे बरोबर, पण एरिया मात्र अनचेंज आहे. मग आता आपण एरियाचा पार्ट सोडून दिला. आता प्रेशरसाठी कोणता पॅरामीटर वापरायचा? फोर्स. बरोबर, एरिया वाढलाही नाही, एरिया कमी नाही, त्यामुळे प्रेशर आपण त्याच्यानुसार डिफाईन करू शकत नाही. फोर्स बघा, हीट रिमूव्ह झालेली आहे. हीट रिमूव्ह झाल्यामुळे इंटरनल एनर्जी एअर पार्टिकलची कमी झाली, त्यामुळे इथला फोर्स काय होणार? इथं कमी होणार. कन्सेप्ट कळतोय? फोर्स कधी वाढतो? इंटरनल एनर्जी वाढली तर. फोर्स कधी कमी होतो? इंटरनल एनर्जी रिमूव्ह झाली किंवा कमी झाली तर. त्यामुळे प्रेशर इथं काय होणार? कमी. टेम्परेचर हीट रिमूव्हलमुळे कमी, एंट्रॉपी हीट रिमूव्हलमुळे कमी. PVTS डायग्राम. PV बघा, प्रेशर कमी, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, त्यामुळे ही डायग्राम अशी येईल 1 to 2. मी आता डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करतो, बघा लक्षात येते का? त्यानंतर TS काय होईल बघा, बोथ प्रॉपर्टीज आर डिक्रीजेस, त्यामुळे ही डायग्राम अशी येईल 1 to 2. ॲरो मार्क आणि पॉईंट दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. P1 P2 V1 V2 T1 T2 S1 S2. ठीक आहे. आता इथं एरिया मिळतो का रे? इथं एरिया मिळत नाही, त्यामुळे वर्क डन इथं घडणार नाही. आणि हा जो एरिया मिळतो, हा एरिया काय रिप्रेझेंट करतो? किती हीट आपण रिमूव्ह केली. त्यामुळं पिस्टनची डिस्प्लेसमेंट नाही म्हणून इथं वर्क डन नाही. हीट किती रिमूव्ह झाली एअरमधून, तर हा एरिया रिप्रेझेंट. टाइप नंबर 3, हीट रिमूव्हल at constant temperature. Before heat removal, heat remove होणार at constant temperature. आता हीट रिमूव्ह झाल्यामुळे काय होतं बघा, नेहमीप्रमाणे कॉम्प्रेशन होतं, त्यामुळे पिस्टन या पोझिशन पासून या पोझिशनला मूव्ह झाला, म्हणजे हे वर्क डन घडलं बरोबर. आणि ही आहे, ठीक आहे. आता इथं बघा प्रॉपर्टीज, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एंट्रॉपी. कॉन्स्टंट काय राहतंय? टेम्परेचर, त्यामुळे टेम्परेचरला इथं मी लिहिलं कॉन्स्टंट. मला सांगा प्रेशर, एरिया कमी झालेला दिसतोय, याच्यापेक्षा हा एरिया बघा कमी आहे, त्यामुळे प्रेशर कमी. व्हॉल्यूम कमी, एरिया कमी झाला म्हणजे व्हॉल्यूम कमी. एंट्रॉपी हीट रिमूव्ह झाल्यामुळं कमी. PVTS. या दोन प्रॉपर्टी बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, दोन्ही प्रॉपर्टी कमी होत आहेत, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 1 to 2. प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम P1 to P2, व्हॉल्यूम डिक्रीजेस फ्रॉम V1 to V2. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, एंट्रॉपी डिक्रीजेस. हा ग्राफ असा येईल. टेम्परेचर रिमेन्स
कॉन्स्टंट आणखीन एंट्रोपी डिक्रीजेस. आता यामध्ये बघा सॉरी डायग्राम चुकीची ड्रॉ केली मी. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि हीट एंट्रोपी कमी होते. हा ग्राफ असा येईल. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट दॅट इज 1 to 2 and एंट्रोपी डिक्रीजेस. ठीक आहे. हा एरिया रिप्रेझेंट करतो वर्क डन आणि हा एरिया रिप्रेझेंट करतो हीट रिमूव्हल. ठीक आहे. त्यानंतर शेवटची प्रोसेस, चौथी प्रोसेस, त्या प्रोसेसचं नाव आहे आयसेंट्रॉपिक और ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ठीक आहे. आयसेंट्रॉपिक याचा अर्थ काय? नो हीट ॲड और नो हीट रिमूव्ह, या गोष्टीला म्हणतो आपण आयसेंट्रॉपिक. आणि प्लस काय होणार आहे? कॉम्प्रेशन होणार आहे. आता इथं डायग्राम ड्रॉ करतो. बिफोर हीट रिमूव्हल बिफोर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, हा पिस्टन, त्याच्यामध्ये आहे एअर आणि प्रोसेस होते आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. ठीक आहे. आता इथं काय होणार सांगा? कॉम्प्रेशन होतं म्हणजेच हा पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. ठीक आहे. पिस्टनची जी मुवमेंट झाली एवढं वर्क डन घडलं. आता प्रॉपर्टी चेक करा. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एंट्रोपी. कॉन्स्टंट काय राहणार? नो हीट ॲडिशन, नो हीट रिमूव्हल, म्हणजे कॉन्स्टंट काय असणार? एंट्रोपी. प्रेशर काय होईल? एरिया कमी झाला. सुरुवातीच्या एरियापेक्षा हा एरिया कमी आहे, त्यामुळे प्रेशर कमी, एरिया कमी म्हणजे व्हॉल्यूम पण कमी. आता कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशनमध्ये टेम्परेचर काय होतं? तर कॉम्प्रेशनमध्ये टेम्परेचर नेहमी काय होतं? वाढतं. बरोबर आहे का? त्याप्रमाणे या प्रॉपर्टीज मिळाल्या. आता आपण PVTS डायग्राम ड्रॉ करू. PVTS पहिल्या दोन प्रॉपर्टीसाठी बघा, प्रेशर व्हॉल्यूम दोन्ही कमी होत आहे, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 1 to 2. आणि या एरियामध्ये, या ग्राफ एरियामध्ये जो रिप्रेझेंट होतो एरिया, तो रिप्रेझेंट करेल वर्क. TS मध्ये बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट आणि एंट्रोपी कॉन्स्टंट आणि टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 1 to 2. टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम T1 to T2 आणि एंट्रोपी रिमेन्स कॉन्स्टंट. आता इथं एरिया मिळतो का रे आपल्याला? या ठिकाणी एरिया मिळत नाही, त्यामुळं या ठिकाणी नो हीट ॲडिशन, नो हीट रिमूव्हल. ठीक आहे. या पद्धतीनं PVTS डायग्राम आपण ड्रॉ करतो. कन्क्लुजन पार्ट बघा. खालीच लिहितो मी. हीट इंजिन मध्ये फ्युएल केमिकल एनर्जी कन्वर्ट होणार आहे हीटमध्ये, हीट एनर्जी कन्वर्ट होणार आहे मेकॅनिकल वर्कमध्ये. हे करण्यासाठी आपल्याला सायकलची गरज आहे. त्या सायकलमध्ये 4 थर्मल प्रोसेस असतील. पहिली प्रोसेस असेल हीट ॲडिशन. आता ही हीट ॲडिशन 3 टाईपमधील कोणत्या तरी एका टाईपनं होईल. टाईप 1 ॲट कॉन्स्टंट प्रेशर, टाईप 2 ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि टाईप 3 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. या 3 पैकी एक, कोणतं तरी एक. ती झाली प्रोसेस नंबर 1. दुसरी प्रोसेस फिक्स असेल आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. ही प्रोसेस नंबर असेल 2. तिसरी प्रोसेस असेल हीट रिमूव्हल. आता हीट रिमूव्हल पण 3 टाईपनं होऊ शकते. टाईप 1 कॉन्स्टंट प्रेशर, टाईप 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम, टाईप 3
कॉन्स्टंट टेम्परेचर यापैकी कोणतीही एक टाईप ही झाली प्रोसेस नंबर 3 आणि चौथी प्रोसेस असेल आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन ही असेल 4 नंबर प्रोसेस. लक्षात आलं? या पद्धतीनं या प्रोसेसचं कॉम्बिनेशन होईल. म्हणजे सपोज कॉम्बिनेशन कसं होईल बघा. पहिल्यांदा घेतलं मी हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हीट रिमूव्हल पण सेम मेथड घेणार. पहिली प्रोसेस, ही दुसरी प्रोसेस, तिसरी आणि चौथी. पॉवर सायकल टाईप 1 इथं लिहितो मी. पॉवर सायकल हा टाईप 1 पहिला टाईप. दुसरा टाईप काय असेल? कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिमूव्हल. दुसरी आणि चौथी प्रोसेस फिक्स पॉवर सायकल टाईप 2. तिसरा काय? कॉन्स्टंट टेम्परेचर हीट ॲडिशन, कॉन्स्टंट टेम्परेचर हीट रिमूव्हल. बाकीच्या 2 प्रोसेस, दुसऱ्या आणि चौथी प्रोसेस सेम पॉवर सायकल टाईप 3. आता त्याच्यानंतर आणखीन 2 पॉवर सायकल आहेत, पॉवर सायकल 4 आणि पॉवर सायकल 5. त्याच्यामध्ये मात्र काय असणार आहे? कॉम्बिनेशन असेल. म्हणजे काय? हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वेगळं असेल कॉम्बिनेशन. आणि 2 आणि 4 प्रोसेस फिक्स ती असेल पॉवर सायकल टाईप 4. आणि 5व्यामध्ये काय असणार आहे? हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर, दुसरी प्रोसेस हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे 2 पार्टमध्ये हीट ॲडिशन होणार, कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यानंतर हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि प्रोसेस 2 आणि 4 फिक्स ही असेल पॉवर सायकल 5. अशा पद्धतीनं हीट ॲडिशन आणि हीट रिमूव्हलचं वेगवेगळं कॉम्बिनेशन करून 5 प्रकारच्या पॉवर सायकल ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये वापरल्या जातात. त्या आता आपल्याला 1 बाय 1 शिकायच्या आहेत. जर तुम्हाला हा पार्ट क्लिअर झाला असेल, कशा पद्धतीनं प्रॉपर्टीज वाढतात, कमी होतात, कॉन्स्टंट राहतात आणि त्याच्यानुसार PVTS डायग्राम ड्रॉ करतो आपण, हा पार्ट क्लिअर झाला तर तुम्हाला 100% पॉवर सायकलचा पार्ट हा इझिली समजेल. आता तुमचं या आतापर्यंत जो पार्ट झालेला आहे त्याच्यावरती होम असाइनमेंट किंवा होमवर्क काय असेल तर या ज्या काही आपण वेगवेगळ्या टाईपच्या प्रोसेस बघितल्या आणि त्याच्यामधले पुन्हा टाईप बघितले आपण, टाईप 1, 2, 3 हीट ॲडिशन, टाईप 1, 2, 3 हीट रिमूव्हल. त्याच्यानुसार प्रत्येक प्रोसेससाठी तुम्ही प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, वाढतात, कमी का होतात आणि त्याच्या PVTS डायग्राम हा पार्ट स्वतः तुम्ही एकदा प्रॅक्टिस करावा. ठीक आहे. आता पुढच्या सेशनमध्ये आपण पॉवर सायकलचा पार्ट जो आहे तो आपण स्टडी करू. थँक्यू.